आता असं झालंय की ईशा मालिका सोडते असं एक ब्रीदवाक्य झालंय. कधी कधी मला खरंच हर्ट करायचं असतं समोरच्याला, पण ते होतच नाही. फार प्रश्न विचारणारी फार हुशार ॲक्ट्रेस नको असते लोकांना. आज मी जय मल्हार सुरू केली होती काय 1500 रुपयात पर डे. 1500 रुपये मी घ्यायचे. मी अभिनेत्री असले तरी मला फेक वागता येत नाही ह्याचं मला फार विशेष वाटतं. काय करत असतील काही ॲक्ट्रेसेस चुकीची कामं, पण मग ॲक्ट्रेसेस नाही करणार तर मग तुमच्या शेजारी राहणाऱ्या काकू करणार का? माणसांनी पूर्ण नग्न असायला हवं प्रेक्षकांसाठी, ह्या विचारांची मी आहे. तुमच्या भूमिकेला जर कपडे काढणं त्या पॉइंटला गरजेचं असेल तर ते कलाकारांनी केलंच पाहिजे. तो माणूस म्हणून एकदम ग्रीन फ्लॅग, ग्रीन फॉरेस्ट आहे भाई. तो माझ्यासाठी मराठी शिकला की मी कोणाची तरी मुलगी होईन, मी दत्तक जाईन, पण मी कोणाची सून नाही होणार. आय एम सॉरी. विवाह कलेक्शन बाय P&G ज्वेलर्स. स्वागत करूया अभिनेत्री ईशा केसकर. थँक्यू दर्शना, थँक्यू सो मच राजश्री मराठी. कशी आहेस? कुठे गायब होतीस? इथेच आहे, छान मुंबईत चालू आहे तयारी, व्यायाम चालू आहे, झोप कंपेन्सेट करणं चालू आहे, व्यवस्थित दुरुस्त होणं चालू आहे. ओके, दुरुस्त होणं काय झालं होतं? मध्ये थोडी आजारी पडले होते, खूप शूट केलं होतं आणि लक्षात नाही आलं, पण एका पॉईंट नंतर शरीर उत्तर देतं ग. आणि जेव्हा डोळ्यावर ज्याच्यामुळे दुकान चालू आहे त्यावर फरक पडतो तेव्हा खरंच भीती वाटते. मग आणि छान दिसतेस ईशा Thank you, तू. thank you. आपण लास्ट टाइम भेटलो होतो, खूप डिफरन्स आहे आता. छान शेप मध्ये आली आहेस आणि एकदम क्यूट दिसतेस. थँक्यू. कोणाला क्रेडिट आहे या सगळ्याचं? स्वतःला, मेहनतीला? मेहनतीला आणि सपोर्टला अर्थातच. सोपं नसतं. मुंबई अशी कोणासाठी नाही बनलेली. ती सतत तुम्हाला टेस्ट करते, सतत परीक्षा बघते. इथे राहणं किती महाग आहे हे आपल्याला सगळ्यांनाच आता तूही अनुभवते आहेसच. पण आणि ह्या सगळ्यामध्ये मराठीत काम करणाऱ्या कलाकारांची जी काही त्रिधा तिरपीट उडते त्याच्यात मी पण आहे, पण आय एम एन्जॉईंग इट. मला मजा येते. थोडंफार काम केल्यावर थोडीशी पुंजी आपण बाजूला ठेवतो तशी ठेवली आहे. पुढचं काम येईपर्यंत त्याच्यावर सर्व्हाइव्ह करायचं असं आहे. आणि ऍक्च्युली म्हणजे ना, इकडे रोज उठून एक नवीन स्ट्रगल आहे. हो ग. ईशा, काम मिळेल नाही मिळेल माहित नाहीये. नाही. तू रिसेंटलीच एक मालिका केलीस आणि त्यानंतर तू सोडलीस ती मालिका, राईट? अनेक प्रश्न उपस्थित झाले त्यानंतर. अरे मध्येच का सोडली मालिका किंवा काय? किंवा तुझा एक फॅन क्लब आहे ज्यांना तुला रोज बघायला आवडतं, त्यांना सुद्धा असं झालं की अरे ही का सोडून गेली, राईट? काय आज तुला त्यावर स्पष्टीकरण द्यायला आवडेल? हेच की कधीतरी हेल्थ म्हणजे आपलं शारीरिक स्वास्थ्य ह्याला आपण गृहीत नाही धरू शकत सतत. आणि जरी मी यंग असले आणि म्हणजे खाण्यापिण्याकडे माझं लक्ष असलं, मी झोपेकडे प्रायोरिटीनी बघत असले, तरीसुद्धा रोज 16 तास किंवा 14 तास शूट करणं किंवा त्याहीपेक्षा जास्त मला असं वाटतं की तिथलं वातावरण पण मॅटर करतं. थोडंसं मला असं खूप वाटायला लागलं होतं एकीकडे की आय एम नॉट मेड फॉर दिस. असं फायनली म्हणजे मला हे बऱ्याच मोठ्या कलाकारांनी सांगितलं होतं की मालिका विश्व हे जरीही असं खूप छान चकचकीत आणि वेलकमिंग आणि पैसे देणारं आणि सगळं असं फ्रुटफुल असलं तरीसुद्धा ते तुमच्यातनं काहीतरी घेतं सुद्धा. आणि ही भूमिका करत असताना तसा काही म्हणजे त्या बाबतीत काही अनुभव नाही आला, पण मला किंवा वाईट काही नाही झालं, पण मला असं वाटलं की मी खूप दिलं आहे. आता मला स्वतःसाठी थोडं राखून ठेवायचं आहे. तो वेळ, ते प्राधान्य मला स्वतःच्या शरीराला मला हे देणं भाग वाटत होतं. माझ्यासाठी ती मालिकाही तेवढीच महत्त्वाची होती. पण कुठेतरी चॅनल, प्रोडक्शन, मी एक कलाकार म्हणून असे आम्ही एका प्रॉब्लेममध्ये आलो की जिथे त्याला काही त्यांच्याकडनं काही मध्य काढता येत नव्हता आणि मीही काही मदत करू शकत नव्हते. आणि वाटत होतं की ते तसं नाही होणार, एक मध्य निघेल, पण दुर्दैवाने तसं नाही घडलं. पण माझं तेच म्हणणं आहे प्रेक्षकांना की शेवटी आज जेवढं काही मी ते काम करू शकले ते मी मनापासून केलं आणि म्हणजे पूर्ण माझे 200, 100, 150 जेवढे टक्के देता येतील तेवढे दिले. ते मी एन्जॉय केलं आणि त्याबद्दल मला जे प्रेम मिळालं त्याबद्दल खरंच मी ऋणी आहे. कारण माझा कायम प्रयत्न असतो की माझ्या कुठलीही भूमिका आधीच्या भूमिकेसारखी नसावी किंवा ईशासारखीही नसावी. सो त्या सगळ्यातनं कुठेतरी मी एक्झॉस्ट झाले आणि ते प्रेशर मला थोडं जास्त वाटलं. कदाचित म्हणूनच मी लीडमध्ये मालिका करायला नको असं मला बऱ्याच जणांनी कमेंट पण केली. पण मी प्रयत्न केला माझ्या परीने. सो या.
आणि ना ऍक्च्युली असं असतं की अनेकदा खूप थांबावं लागतं कामं मिळण्यासाठी. हो. ईशा, तू थांबली सुद्धा होतीस बरीच वर्ष. हो, तू हो. सिनेमा क्षेत्राकडे वळलीस, त्यानंतर पुन्हा एकदा हो, मालिकेकडे, हो. आणि मधला एक पिरियड आपण एकदा बोललो पण होतो आय गेस रॅन्डम, की तू खूप थांबली होतीस कामासाठी. अशा वेळी जेव्हा हातात आलेलं काम आपण सोडतो, नो डाऊट हे ना एक मीटर आहे. हो. आपण काम केलं की पैसे येतात, हे काय पगारासारखं नाहीये. नाहीये. लाईक यू सेड की इथे राहणं, इथे सर्व्हायवलच महाग आहे. ईशा, या सगळ्या गोष्टींचा तू विचार केलास किंवा करतेस की आत्ता जर मी हे सोडतीये तर व्हॉट नेक्स्ट? नाही, मला माझ्या शरीराने तसा वेळच नाही दिला. काय आहे, आपल्याला हातपाय दुखत असेल, मानेखाली काही होत असेल ना, तरी टीव्हीच्या कलाकाराला तो फरक पडत नाही. पण माझ्या डोळ्यावर एक एक फोड आला होता किंवा अशा प्रकारचं काहीतरी होतं जे वेळ घेणार होतं. ज्याच्यासाठी मला कमीत कमी 10 तास झोपणं गरजेचं होतं. त्यांना माझं पाण्याचं जे इंटेक आहे ते पूर्ण होणं अपेक्षित होतं. पित्त होणं घातक होतं माझ्यासाठी त्यावेळेसाठी. आणि अशा वेळेला जिथे टाईम इज मनी ह्या टी व्हीच्या सर्कलमध्ये मी असं नाही म्हणू शकत की लिसन, मी एवढी मोठी नाही आहे की मी म्हणेन की ऐका ना, मी आता फक्त दीपिका पदुकोणसारखं 8 8 तास तासच काम काम करणार. करेन. हे ज्या क्षणी मी म्हणलं किंवा अशा पद्धतीची जेव्हा मी त्यांच्याकडनं अपेक्षा केली, मला 12 दिवस जेव्हा आजारपण होतं आणि मला सलाईन होतं, तेव्हा आधीच्या दोन्ही मालिकांमध्ये मला एक पॅरलल लीड होती. सो तिथे माझ्यावर हे प्रेशर नव्हतं, इथे ते प्रेशर होतं. बरं, त्याच दरम्यान माझ्या सहकलाकाराचं एक वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच घडामोडी चालू होत्या. सो त्यावेळेला चॅनलला किंवा प्रोडक्शनला सणवार चालू होते, त्या दरम्यान बरेच कार्यक्रम असतात, इतर शूट्स लाईनअप होतात. ते एकत्र मला म्हणजे 1 वर्ष मी खूप आनंदाने केलं. त्याच्या पुढच्या वर्षी मात्र माझी फुलच म्हणजे एकदम डान्सच झाला माझ्यासाठी तो. मी क्लाउनिंग करत होते त्या पॉईंटला. सो मला असं वाटलं की इथे जरा आपण विचार केला पाहिजे. आणि त्यांचं नुकसान होण्यापेक्षा किंवा माझंही मोठं नुकसान होण्यापेक्षा मी त्यातनं आत्ता विड्रॉ होणंच मला योग्य वाटत होतं आणि म्हणूनच मी विड्रॉ झाले. बरं, ह्याच्या आधी जेव्हा आता असं झालं आहे की ईशा मालिका सोडते असं एक माझं एक हे झालं आहे, ब्रीदवाक्य झालं आहे असं कलाकार म्हणतात. कलाकार इतर आणि काही टोमणे मारणारे प्रेक्षकसुद्धा. पण त्यांनी असं जेव्हा मला म्हटलं तेव्हा मला असं वाटतं की पहिली मालिका सोडली तेव्हा मला काय माहिती का, पण मला मनातनं असं वाटत होतं की माझ्या आईबाबांपाशी लक्ष द्यायला कोणी नाही आहे. हा कोविडचा काळ आहे आणि माझ्या दातांचा इश्यू झाला, मला ताप आला तर त्यांना इथे येता येणार नाही. आणि मी ती मालिका म्हणजे हे केलं, ताप आला, तो सगळा तिथे एक मिसहॅप झाला आणि विदिन अ मंथ माझ्या बाबांचा कॅन्सर डिटेक्ट झाला. हो. सो माझ्यासाठी ती एक कावळा बसायला आणि फांदी फांदी तुटायला. तुटायला आणि ते माझ्या पथ्यावर पडलं की हो. मी त्यांच्यापाशी असू शकले. मला आहे मोठा भाऊ, पण आमच्यात जर भाऊबंदकी झाली आणि मला ते जर दिसतंय की तो नाही येणार आहे आईबाबांकडे लक्ष द्यायला, आणि माझी आई पण अबव्ह 65 होती तेव्हाही, तर मग तिच्याकडनं अपेक्षा करणं किती चुकीचं आहे. आणि अशा वेळेला आपण आपल्या आईवडिलांसाठी नाही उभे राहणार तर मग कधी उभे राहणार. सो मी जय मल्हारनंतर घरी राहायलाच गेले नव्हते. मी सलग काम करत होते किंवा प्रेमात पडत होते किंवा काहीतरी चित्रपट करत होते, मुंबईत हसल करत होते. तेव्हा ती किंमत कळली नाही की आपण आता वेळ आहे तर आपण आपल्या आईबाबांबरोबर जाऊन वेळ घालवावा. बरं, एकदा मुलांनी घर सोडलं की ते घर वाटत नाही, तुमचं वेगळं तुम्ही विश्व उभं करता. सो तेव्हा ती किंमत नाही कळली. मग मी आईबाबांबरोबर फार वेळ नाही घालवला. फिरायला वगैरे जायचो आम्ही किंवा मी 10 दिवस पुण्याला राहून यायचे. पण घर म्हणून ते क्लिअर झालं. त्यांच्याकडे 2च महिने आहेत आणि तेव्हाच मी त्यांच्याबरोबर तो वेळ घालवला आणि त्यांची सेवा करायला मला मिळाली. ह्याचं मला खरंच खूप कौतुक आहे आणि आय रिस्पेक्ट दॅट पार्ट ऑफ लाईफ ऑर टाईम दॅट इट हॅपन टू मी ॲट दॅट पॉईंट. येस. आणि ह्याच बरोबरीने प्रोडक्शनचं झालेलं नुकसान आहेच आहे, चॅनलचं झालेलं नुकसान आहेच आहे. आज प्रेक्षकांना पडलेली जी एक गॅप आहे ती सुद्धा वाईटच आहे. म्हणजे त्याच्यात मला त्याचं काय विजन नाही आहे असं नाही आहे, हे सगळंही मी पण कन्सिडर करते. पण कधी कधी ती महाग पडू नये किंवा त्याचं पुढे आपल्याला मोठं काही नुकसान होऊ नये यासाठी काही स्टेप्स तुम्हाला मागेही घ्यायला लागतात. सो ही ती स्टेप होती आणि जिथे ही मी तुझी बाजू कदाचित माहीत नसेल प्रेक्षकांना. तू आता एक बोलताना वाक्य वापरलंस ते म्हणजे की असं मिसकन्सेप्शन होऊ शकतं की ईशा मालिका सोडते किंवा प्रोजेक्ट हो, सोडते
आणि ना त्यामुळेच गैरसमज सुद्धा हो, निर्माण हो. होतात, राईट? ज्यांना रिअल स्टोरी माहिती आहे त्यांना माहिती आहे, ज्यांना नाही माहिती त्यांना नाही माहिती. मला सांग, किती म्हटलं तरी ही टॉक्सिसिटी आहे होय. जी आपल्यावर परिणाम करत असते. नाही, आता मी एक कलाकार म्हणून जर तुला एक ॲडिशन गोष्ट सांगितली, की होतं काय, एक 40 माणसं, 50 माणसं एकत्र येऊन एक लेखक असतो, दिग्दर्शक असतो. अशी एक टीम आपण, एक कुटुंब एकत्र करतो. त्याच्यामधनं आपण 6 महिन्यात ती मालिका एका पोडियमवर नेऊन ठेवतो, एका पोझिशनवर नेऊन ठेवतो. त्या पेडेस्टलवरनं ती खाली उतरताना दिसते ना जेव्हा, की एका पॉइंटला नेल्यानंतर अर्थातच आर्थिक गणितं बघता त्यांना चांगले लेखक इतर कामासाठी हवे असतात, चांगले दिग्दर्शक. तर मागचा जो क्रू होता तो ह्या मालिकेच्या दरम्यान खूप बदलला आणि त्याच्यामध्ये जे चेहरे होते तेही आमची इवन त्या मालिकेतले काही कलाकारही सोडून गेले. मग त्या भरलेल्या त्या रिकाम्या झालेल्या जागा भरताना जे कलाकार येतात त्यांच्यामधला दुवा बनायला फक्त मेन कलाकारच होते आणि तिथे पण एक एक्झॉस्शन येतं एका पॉईंट नंतर, की तुम्ही किती दुसऱ्याला किती तुम्ही शिडी देणार, किती मदत करणार. तर हे तुम्ही कलाकारांबरोबर करताय ठीक आहे, पण तुमचे रायटर्स, तुमचे क्रिएटिव्स, तुमचे डिरेक्टर्स हे जर सारखे सारखे बदलत गेले तर त्या म्हणजे त्या एकत्र असण्याला किंवा एकत्र काहीतरी बनवण्याला काही अर्थ राहत नाही. आय थिंक आता ते प्रेक्षकांपर्यंतही पोचायला लागले. प्रेक्षक काही मूर्ख नाही आहेत, ते बरोबर कमेंटमध्ये लिहितात की हे कोणी ठरवलं, अमुक हे कसं झालं. तर निर्माते म्हणून किंवा चॅनल म्हणून हे फक्त आर्थिक जडणघडण किंवा आर्थिक काय वरखाली होत असेल, फायनान्शियल काही जर चेंजेस होत असतील तरच त्यांना ते फरक पडतो. अदरवाईज त्यांना ह्या कुठल्याही गोष्टीशी फरक पडत नाही, त्यांना कलाकृतीशी फरक पडत नाही. दे आर व्हेरी व्हेरी कमर्शियलिझमचा त्यांचा एक हे अप्रोच आहे जो आपण कोणी नाही डिनाय करू शकत. आणि त्यांच्या अंडर काम करतो शेवटी आम्ही, आम्हाला काहीही से नसतो. आणि काच असावा, कारण शेवटी त्यांचे जे एवढे पैसे लागत आहेत तर ते त्याचाच विचार करणार ना. ते थोडीच असा विचार करणार की प्रेक्षकांना हा ट्रॅक जास्त आवडला होता, ह्याच्यावर आपण लेखक म्हणून काम. हे नाही होऊ शकत. करेक्ट, करेक्ट. सो दिस इज समथिंग दॅट ॲज अन ॲक्टर आय कॅन नॉट कंप्लेन, पण आय एम कंप्लेनिंग कारण आय एम बिईंग मी. तू आता एवढं मला येस, विचारलंस ऑफकोर्स. पण ईशा, तुझ्याबद्दलचे गैरसमज तू कसे हँडल करतेस? मी नाही हँडल करत. नो. नाही. तुमचे समज आहेत माझ्याबद्दल, इथेच मी आभारी आहे. ते चांगले असू देत, ते वाईट असू देत, तुम्ही मला कन्सिडर करता हीच माझ्यासाठी एक पावती आहे. सी, वी हॅव अ लॉट ऑफ ॲक्टर्स, वी हॅव अ लॉट ऑफ फ्रेश फेसेस, वी हॅव अ लॉट ऑफ न्यू फेसेस कमिंग इन अँड गोईंग अवे. त्या सगळ्यामध्ये माझ्या तिन्ही मालिकांना सातत्याने प्रेम दिलं आहे, माझ्या अंगावर काटा आला. सातत्याने प्रेम दिलं आहे, सातत्याने रिस्पेक्ट मिळतो मला. एक ईशा केसकर म्हणून मला एक आज नाव मिळालं आहे. तू विचार कर, माझे बाबा सोलापूरमधल्या एका गावातनं आलेत. माझ्या आजीचं 13व्या वर्षी लग्न झालं होतं. त्या मनाने एक स्त्री म्हणून आजच्या काळात मी खूप पुढे आली आहे. आय हॅव कम फार ऑफ. मला लायकिंग माहिती आहे, मला एक म्हणणं आहे. आय एम ग्रेटफुल. अजून काय पाहिजे? तुम्ही करून घ्या गैरसमज, मी कधीतरी ते दूर करायचा प्रयत्न करेनच. पण जोवर माझ्या आयुष्यात त्यांनी फरक पडत नाही वैयक्तिकरित्या आणि तुम्हालाही, तोवर आपण ते गैरसमज नकोच सोडवूया. चालेल मला गैरसमज सीधी झाले. बात. सीधी बात. काहीच ग. प्रॉब्लेम नाही. कारण आहे ना, असं असतं की आपण जेव्हा सातत्याने काम करतो हो. किंवा एका मालिकेत अनेक अनेक एपिसोडसाठी काम करतो, की अनेकदा आपलं वागणं बोलणं खटकू शकतं. हो हो, राईट. खूपच. आणि मी खूप मुडी व्यक्ती आहे त्या बाबतीत. त्याबद्दल मी स्वतः कंट्रोल करू शकत नाही. ती वल्नरेबिलिटी आहे माझ्यातली, तो माझा जिवंतपणा आहे. सो तो जर मी काढून घेतला आणि मी पण अशी एकदम अशी साचेबद्ध वागायला लागले तर मला असं वाटतं आय विल लूज माय सोल आणि माय इनोसन्स, विच आय डोंट वॉन्ट टू. बऱ्याचदा मला म्हणायचं एक असतं आणि मी म्हणते भलतंच. असंही बऱ्याचदा वैयक्तिक लेवलला, म्हणजे अगदी माझ्या जवळच्या लोकांबरोबरही होतं. पण मग तो त्यांचा फॉल्ट नाही आहे, त्यांची चूक नाही आहे. माझ्यात काय कन्व्हर्सेशन किंवा कम्युनिकेशन इश्यू असल्यामुळे तो मी एक्सेप्ट करते. त्यामुळे ते बऱ्याचदा पोचताना चुकीच्या पद्धतीने पोचतं किंवा कधी कधी मला खरंच हर्ट करायचं असतं समोरच्याला, पण ते होतच नाही. आणि मग कधी कधी असंही होतं की मला अपमान नसतो करायचा, पण मी रॅन्डम काहीतरी बोलते. आत्ता रिसेंटली एका फिल्मच्या प्रोडक्शनशी मी असं मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, खटके उडले, नॉर्मल झालं, सगळं सुरळीत झालं. पुन्हा जेव्हा आम्ही बोलले त्यांच्याशी, त्यांनी सांगितलं की इथनं आम्ही पिकअप आणि ड्रॉपची पण व्यवस्था केलेली आहे, तुमचं सगळं. तर मी म्हणाले, अरे वा, व्हेरी काइंड ऑफ यू. तर ते फटकन म्हणाले की कधी कधी तू आमची ठासतेस का प्रेमाने बोलतेस तेच कळत नाही. सो
आय थिंक मी कलाकार आहे. माझ्या म्हणण्यातला सगळंच तुम्ही सिरियसली घ्यावं असं वाटत नाही मला. आय थिंक इट्स ओके ओन्ली की नाही तुम्हाला आवडत आहे तर हरकत नाही. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू पुश यू टू लाइक मी वाव वाव, या खरंच हे चांगले आहेत हे विचार की हां. ओके, लव्ह मी और हेट मी बट यू कांट इग्नोर मी. नो नो असंही नाही. कॅन इग्नोर मी ऑल्सो. डू व्हॉट यू युअर लाईक. ओके विथ इट. येस येस कम्प्लिटली. ओके, आत्ता मुंबईमधला हसल काय सुरू आहे तुझा? कारण मालिका तर एक मागे राहिली हो आता हो. आणि नवीन स्ट्रगल म्हणूया आपण. सो सध्या काय सिच्युएशन आहे? सध्या सिच्युएशन ही आहे की एक कलाकार म्हणून माध्यम कुठलंही असलं तरीसुद्धा आता सध्या तरी मी प्रयत्न करते जास्तीत जास्त चित्रपट बघण्याचा. चित्रपटांमागे कशा पद्धतीचं काम होतं, लेखन होतं याचा सखोल अभ्यास करायचा प्रयत्न करते मी. तुम्ही कॅरेक्टर्स वेगळे वेगळे कराल ना, पण इम्पॅक्टफुल काम कसं करायचं, त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचा रियाज करायचा, त्याच्यासाठी रोज एक कलाकार म्हणून उठल्यावरचं एक वैफल्य येतं की आज माझ्याकडे काम नाही आहे, मी काय करू, ह्याला ओव्हरकम कसं करायचं, ओव्हर पॉवर कसं करायचं स्वतःला, ह्या सगळ्याकडे माझा कल आहे सध्या. की मुंबईत आहोत ठीक आहे, काम नाही आहे ठीक आहे, पेसिमिझम, नेगेटिव्हिटी ह्याला दूर लोटण्याचा प्रयत्न आहे. रियाज करणं, रोज रियाज करणं, रोज वेळेवर नियम स्वतःला रेग्युलेट करणं, बेसिकली एक रुटीन लावणं, ह्या सगळ्याकडे कल आहे माझा जास्तीत जास्त. आणि आईला थोडा वेळ द्यायचा दर महिन्याला हे मी ठरवलेलं आहे. सध्या तरी हा स्ट्रगल चालू आहे. आणि बाकी म्हणशील तर घराची डागडोजी चालू आहे थोडीशी, कारण पावसाने ओल आली आहे मस्त भिंतींना. सो ते काम चालू आहे वाव, हे माझ्या घरात. उत्तर मला फार सरप्राइझिंग वाटलंय. जसं हेही स्वतःवर करते काम मी. चालू आहे तसं घरावरही पण काम चालू चालू आहे. ऍक्च्युली ईशा, जेव्हा बानू म्हणून तू समोर आलीस जय हो मल्हार हो मधनं, प्रेमात होते तुझ्या अनेक जण, किती सुंदर डोळे आहेत किंवा किती छान दिसते. त्यानंतर तू माझ्या नवऱ्याची बायको केलीस, त्यानंतर एक ब्रेक गेला ज्या दरम्यान तू चित्रपट करत होतीस. तू सरलाय कोटी केलास, तू गर्लफ्रेंड केलास, तू ते प्रोजेक्ट केलेस आणि त्यानंतर मालिका. म्हणजे तो मालिकेतनं ब्रेक घेऊन तू चित्रपटांकडे वळली होतीस अँड देन अगेन असं मालिका. काहीच नाही. असं काही एक्झॅक्टली असं काही होतं का? नाही असं काहीच नव्हतं. मला चित्रपटांचं कसं आहे शेवटी नाही म्हणलं तरी काही ठोकताळे आहेत की अमुक हिरोईन, अमुक हिरो, त्याच्यात काही कॅरेक्टर्स. तर गर्लफ्रेंडमधला रोल माझा तसा होता. एक कॅरेक्टर होतं, मी निगेटिव्ह कॅरेक्टर होते त्याच्यात. सो मला असं वेगळं वेगळं वेचायला खूप आवडतं. माझ्यासाठी त्याची लेंथ, त्याचं म्हणणं मॅटर करतं लेंथपेक्षा. मी 2 मिनटं दिसले तरी, आणि जर माझ्यामुळे त्या गोष्टीला फरक पडणार असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे तरच मला ते करण्यात रस आहे. एक कलाकार म्हणून मला ती भूक आहे की मला फक्त छान दिसायचं नाही आहे, ते मी मॅनेज करू शकते. दॅट इज समथिंग दॅट कॅन बी मॅनेज्ड. कॅमेरा इतके स्मार्ट आहेत, इतक्या पद्धतीचं लाइटिंग आलं आहे, DOPs इतके टॅलेंटेड आहेत. सो चांगलं इतकी वर्ष माझं त्याच्याकडे कल होता की माझी उंची नाही आहे, माझे फक्त डोळे छान आहेत, पण मला ते नीट वापरता येतात का, मला ते एक्सप्रेस करता येतात का, ह्याकडे लक्ष होतं. आता माझं ओव्हरऑल स्क्रिप्टप्रमाणे एक व्यक्ती म्हणून मला कुठली व्यक्ती साकारायला मिळते, तिचं काय मूड्स आहेत, ती कशी, म्हणजे त्याकडे जास्त लक्ष आहे. म्हणजे क्राफ्टकडे अभ्यास म्हणून बघणं जास्त लक्ष आहे. पुस्तकं प्रकर्षाने मराठी पुस्तकं वाचणे, मराठी पुस्तकं ऐकणे, नवीन नवीन शब्दांचा वापर करणे, फक्त ऐकायची असं नाही, ती वापरायची सुद्धा. यू हॅव टू गेट यूज टू. आय रिअली लव्ह लँग्वेजेस इज वॉट आय रिअलाइज्ड इन दी लास्ट 6 months. मी जॅपनीज शिकली आहे, मी संस्कृत शिकली आहे, मी फ्रेंच शिकली आहे, मी जर्मन शिकली आहे. पण ह्या सगळ्याचा आता विचार केला तर काहीही आठवत नाही. मग आय हॅव स्टार्टेड डुओलिंगोईंग दॅट ऑल्सो, की तिकडे पण एक कल, म्हणजे ती एक भूक आहे ना माझ्या आतली, ती फक्त कलाकारांनीच भागवावी असं का. ईशाला पण एक आयुष्य आहे, तिने पण समृद्ध व्हावं. अशा ह्यानी मी त्या मालिकांमधनं थोडासा ब्रेक घेऊन, कलामधनं, बानूमधनं, शनायामधनं बाहेर येऊन मला पण परिपक्व व्हायला हवं नवीन काहीतरी करताना. ह्यासाठी मी आता नव्याने साचा जमा करायला लागले माझ्यासाठी. अँड आय एम कीपिंग माय सेल्फ बिझी, कीपिंग माय सेल्फ ऑक्युपाईड विथ न्यूअर थिंग्स. अँड देर इज सो मच, लाईक किती गोष्टी आहेत करायला, किती गोष्टी आहेत बघायला. आई तर मला इतकी बोलते, ती म्हणते की माझ्या आईबाबांनी ना कायमच लहानपणापासून मी त्यांना इतके प्रॉब्लेम्स आले घरात आमच्या, बरेच इश्यू होते. माझा मोठा भाऊ फार सुरळीत नाही राहिला आयुष्यात, त्याच्यामुळे आम्ही सगळे खूप म्हणता येईल ड्रॅग झालो, हेलपांडलो गेलो. अगदी आमची आयुष्य त्याच्या भोवती फिरत राहिली. तो मुद्दा बाजूला राहिला तरीसुद्धा आम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यात थ्राईव्ह करत राहिलो. माझ्या आईबाबांना शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड होती, भावगीतांची आवड होती,
तर ते त्या वेळात सुद्धा, त्या काळात सुद्धा जमतील तेवढे पैसे काढून, तिकीटं काढून कार्यक्रमांना जायचे आणि ते एक चांगले प्रेक्षक होते. माय फादर, माय मदर बोथ टॉट मी टू बिकम अ व्हेरी गुड ऑडियन्स. म्हणजे एक चांगला प्रेक्षक होणं हे जास्त महत्त्वाचं आहे चांगलं कलाकार होण्यापेक्षा. सो आई मला सध्या खूप बोलते की काय हे सिरियल सोडल्यापासून एक नाटक नाही बघितलंयस तू, तुझं काही प्रेमच नाही राहिलं नाटकांवर, हे सगळं कमर्शियल कामच करायचं आहे तुला. ती आपल्या फील्डची नाही आहे, तरीसुद्धा तिला हे कळतं की कळतं. नाटक खूप महत्त्वाचं बिकॉज ती आहे. ऑडियन्स आहे. ती एक ऑडियन्स आहे आणि तिने सगळी नाटकं बघितली आहेत. म्हणजे मला ती असं वापर करते माझा की हा माणूस तुझा व्यक्ती ओळखीचा आहे का गं, त्याला सांगशील का गं, मला दिसत नाही तर पुढची तिकीटं ठेवायला. आणि ती जाते, ती बायकांना घेऊन जाते, मैत्रिणींना घेऊन जाते. तिने एक ग्रुप तयार केला आहे, तिने बऱ्याच लोकांना इंट्रोड्यूस केलं आहे नवीन नाटकांना किंवा ह्या ओव्हरऑलच नाटक कल्चरला. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट. आणि मला असं वाटतं की मी त्या मनाने खूपच उथळ आहे आणि आय एम व्हेरी असं मी म्हणजे कोण असं एक सुरू झालं होतं जे आता नाही मॅटर करत मला. मला असं झालं आहे की आपण पूर्ण परिपक्व होऊया, आपण तयार होऊया, आपण छान वाचूया, त्यांनी मला एक माणूस म्हणून खूप समृद्धी मिळणार आहे. सो ह्या सगळ्याकडे लक्ष आहे सध्या. तिला म्हणते तू नाटकं बघ, मी चित्रपट बघते. मग इंटरनॅशनल लेवलचे काही चित्रपट आहेत जे माणूस म्हणून तुम्हाला मूव्ह करतात, आतनं काहीतरी हलवतात, ते चित्रपट बघायचे आहेत मला. माझे खूप सुटलेत. मी ट्रेंडिंग सगळं बघितलं आहे, सगळं. पण हे जे आहे, जो ठेवा आहे तो बघणं फारच गरजेचं आहे. कारण आता मी तो तुला प्रश्न विचारला ना, असं होतं की अरे आधी मालिका केल्या, मग चित्रपटांकडे वळली, मग कदाचित तिकडे काही घडलं नसेल म्हणून परत एकदा मालिकेत आली. बिकॉज मला काय इथे डे टू डे आयुष्य थांबत नाही ग कोणासाठी, खर्च कमी होत नाहीत. नाही. तर ना अशा प्रकारचं पटकन लेबल लावलं जातं. हो. आणि मला असं कुठेतरी वाटलं की तुझ्याकडनं याचं उत्तर घ्यावं की तू खरंच पिक्चरकडे वळलीस आणि काही घडलं नाही, अगेन मालिका काय होतं. आय थिंक बऱ्याच कलाकारांबरोबर हे होतं की एक मालिका हिट दिल्यानंतर त्यांना चित्रपटांमधनं विचारणा होते आणि दे डोंट लुक बॅक आफ्टर दॅट. त्यांच्यासाठी मागे वळणं गरजच नाही आहे त्यांना की हे छे आता मी मालिका करत नाही किंवा मी मालिकांचे अमुक अमुक एवढेच पैसे घेते तर त्यांना मी वर्कहॉलिक आहे, मला खूप काम करायचं आहे, मला खूप प्रेक्षकांपासून लांब नाही राहायचं आहे असं आहे, मला खूप एक्सप्रेस करायचं असतं. सो ते करायला जर नाही मिळालं मला तर तो माझा लॉस आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला गरज नसली तरी मी काम करायला येते. म्हणजे मालिका असू दे, काही असू दे, मी माझ्याकडनं ते काय म्हणता येईल त्याला एक माझा टच द्यायचा प्रयत्न करते. म्हणून मी त्याचा भाग होते असं मला वाटतं. आणि त्याच्या मागे असते मी सतत. म्हणजे इट्स अगेन मी जर हे करू शकत नसते, मी जर तशी असते स्वभावाने किंवा माझं पण तसाच अप्रोच असता तर कदाचित मी एवढ्या मालिका करूच शकले नसते. इतकी वर्सटॅलिटीमधनं आज मालिकांमधनं थोडा ब्रेक घेऊन नव्याने काहीतरी शोधायचा प्रयत्न केला नसता, कदाचित हे 5 वर्षांनी माझ्या आयुष्यात घडलं असतं. तर ते आत्ता घडतंय ते चांगलंच आहे ना. मे बी उद्या मी एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह वेगळी काहीतरी भूमिका तयार करून, एक सखोल अभ्यास करून एक परिपक्व कॅरेक्टर तुमच्यासमोर आणू शकेन, जे माझं नाही आहे. म्हणजे आपल्याकडे कितीतरी कलाकार आहेत जे प्रोफेशनली ड्रामा शिकून आलेत आणि त्यांना एक अभ्यास असतो रोजचा आणि हे ते करतात. मी नाही आहे तशी. मी टी व्ही केलं, जे काही माहिती आहे प्रेक्षकांना त्यात टी व्ही केलं, त्याच्यानंतर एखाद दुसरं नाटक केलं आणि 1-2 चित्रपट केले. बरं, आय एम नॉट समवन की मी असा एक ताफा घेऊन फिरेन लोकांचा. मला माझा मेकअप करायला खूप आवडतं. हो. हां, मला तयार व्हायला खूप आवडतं. आता ते कोणीतरी केलं असेल तर अर्थात आय वुड लव्ह दॅट. पण माझ्या चेहऱ्याला माझ्या इतकं मीच ओळखते असं मला वाटतं. म्हणून आय प्रेफर डुईंग माय ओन मेकअप. आणि मग ते स्वतः तयार करून तिथे त्या पात्रातही जेव्हा स्वतःचं आपण काहीतरी होतो तेव्हा इट फील्स लाईक आज मी काहीतरी दिलं. आणि ह्याच्या मागे असते मी की आजचा दिवस आपण सत्कारणी लावला, ह्या पलीकडे मला सध्या काहीही दिसत नाही. हाऊ यू कॉन्कर युअर डे इज माय ओनली मोटिव्ह. कारण लिव्हिंग इन प्रेझेंट इज वॉट मॅटर्स. बाकी फ्युचर अँड पास्ट इज जस्ट समथिंग दॅट यू ड्वेल्व इन वेन यू हॅव टाइम. आणि ना आत्ता ट्रेंड्स खूप बदलत आहेत हो, ईशा. हो. इंडस्ट्री इव्हॉल्व्ह होतीये, Yes. टेक्निकली म्हणूया आपण, स्टोरी वाईज म्हणूया. वर्किंग एन्व्हायरमेंट बद्दल ना आता सगळेजण बोलायला लागलेत. काही जण नाव घेऊन बोलतात, काही नाव न घेता बोलतात. हो. मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल आत्ता, म्हणजे मालिका विश्व असू देत किंवा चित्रपट तू काही प्रमाणात जवळनं बघतेस हो, हो. ते विश्व. आत्ता कशा प्रकारचं वर्किंग एन्व्हायरमेंट आहे ते कसं डिस्क्राईब करशील? व्हॉट इज हॅपनिंग एक्झॅक्टली?
हे बघ, आता मी आहे 34 वर्षाची. मी जेव्हा 24 वर्षाची होते, जेव्हा मी पहिली मालिका केली, तेव्हा माझ्या आजूबाजूच्या, माझ्या वयाच्या आणि माझ्याही खालील वयांपैकी जी मुलं माणसं होती, त्यांना सगळ्यांना अस्खलित मराठी वाचता यायचं. बोलता यायचं नाही, वाचता यायचं. देवनागरी, हिंदी, मराठी स्क्रिप्ट सध्या कोणालाही वाचायची नाही आहे. कोणाला वाचता येत नाही. कानेमात्रे वाचण्यात खूप वेळ जातो लोकांचा, असं माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळे ते डिस्कम्फर्टिंग आहे. त्यामुळे स्क्रिप्ट्स इंग्लिशमध्ये येतात बऱ्याचदा, ज्या मराठीत लिहिलेल्या पण इंग्लिशमध्ये असतात. असे असे बरेच काय म्हणता येईल, छोटे छोटे प्रॉब्लेम्स वाटतात मला, जे चेंज होणं गरजेचं आहे. आपण ज्या भाषेत काम करतो ती भाषा आपल्याला आलीच पाहिजे. त्याची तुम्हाला गोडी पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. आणि हे माझ्यातही नव्हतं, कारण मी सिम्बॉयसिसची होते. सो तेव्हा माझा कल होता हिंदी इंग्लिश ड्रामाकडे जाण्याचा, स्पेशली इंग्लिशकडे. तीच फर्स्ट लँग्वेज म्हणून शिकवली गेली इंग्लिश मीडियम स्कूलमधनं आल्यामुळे. पण माझ्या बाबांनी मला हे सांगितलं की ईशा, तू मराठीत चांगलं म्हणजे बोलतेस, तुझं वाचनही ठीक आहे, तू मराठी नाटकात काम करावंस अशी माझी इच्छा आहे एकदा तरी, असं एवढंच ते म्हणाले. आणि त्याच्यानंतर मीच स्वतःच मराठीच्या प्रेमात पडले. मला मराठीत कायम चांगले मार्क्स असायचे. माझं मराठी चांगलं असण्याचं कारणही माझे आईवडीलच आहेत की ते खूप छान मराठी बोलायचे. अजिबातच ते सोलापूरहून आलेत किंवा बार्शीहून आलेत असं त्यांनी कधीच ते बोलायचे नाहीत. ते तसं नव्हतं, त्यांनाही खूप वेळ लागला. ते खूप आधी टिपिकल सोलापुरी बोलायचे, त्यांना खूप जज केलं पुणेकरांनी आणि मग ते चेंज झाले. आई पुण्याचीच आहे प्रॉपर, मग बायकोच पुण्याची झाल्यावर तर तुम्हाला माहितीच आहे की कसं माणूस झक मारत मराठी शिकतो. त्यामुळे सो आय थिंक ते घडलं. मुद्दा तोच आहे की असं मी जर कोणाला म्हणले की जरा मराठीत वाचणार आहे, जरा वाक्य थोडं हे होत आहे, तर ते ऑफेंड होण्याकडे जास्त हे किंवा खूपच फ्रजाईल आहेत लोक. तर तसं नाही होता कामा. इथे तर अजून खूप आपल्याला धक्के खायचे, टप्पे खायचे. त्याच्यातनं तुम्ही असे काय एकदमच गळून पडलात किंवा गिवअप केलं तर थोडं अवघड आहे. कारण मुलगा मुलगी हा फरक नाही बघत. आधीचे दिग्दर्शक जे मी ऐकलेत किंवा जे मी खरं तर सुरुवात केली तेव्हा पाहिलेत की माझ्या सिनियर्सनी माझं चप्पल फेकून मारणे, किल्ल्या फेकून मारणे, चुकलं की नुसतं नजरेनी माणूस अर्धा मेला व्हायचा. अशा प्रकारचे दिग्दर्शक आता नाही आहेत. ते खूप तुम्हाला समजून घेतात, खूप काय म्हणता येईल अगदी आपुलकीने दे विल स्पेंड दॅट मच टाईम ऑन यू टू एक्सप्लेन व्हॉट इज हॅपनिंग, हाऊ इट शुड बी डन. पण त्या पलीकडे जर ते होत नसेल, ते घडत नसेल, तर दे आर गोइंग टू गिव्ह अप. आणि शेवटी ते तुमच्याच हातात आहे. तर तसं न करता त्यामुळे जी क्वालिटी डिटोरिएट होते ना सगळीकडेच ओव्हरऑल, त्याचा कोणीतरी विचार केला पाहिजे ओव्हरऑल. म्हणजे आता कोण करणार, तर आता मेकर्सनीच तो विचार केला पाहिजे असं मला वाटतं. यू थिंक पॉलिटिक्स आहे इंडस्ट्रीमध्ये? हो आहे ना, का नाही आहे. ते आपापल्या परीने प्रयत्न चालूच आहेत पॉलिटिक्सचे. जातीय वाद आहे मला तर वाटतं, बरेच सगळ्या लेवलला पॉलिटिक्स आहे, नाही आहे असं मी म्हणणारच नाही. आणि ना अनेकदा या इंडस्ट्री पॉलिटिक्सचा ना कास्टिंग डिसिजन्सवर पण परिणाम होतोच. राईट? तू फेस केलंस कधी? कास्टिंग डिसिजनवरती हो, मी खूप प्रश्न विचारते, मी खूप दिग्दर्शकाला नको करते. मी आता एक पिक्चर आला होता माझ्याकडे रिसेंटली, ज्याच्यामध्ये मला अवयवांच्या तस्करीबद्दल बोलायचं होतं. आता मी कोण काय वगैरे नाव घेणार नाही, ते डिसेंट आहेत, तसा काही प्रॉब्लेम नाही. पण मी पहिल्या रीडिंगमध्येच त्यांना इतकं भडीमार केला प्रश्नांचा आणि इतकं काय काय विचार. सो बेसिकली फार प्रश्न विचारणारी, फार हुशार ॲक्ट्रेस नको असते लोकांना. मी सरलाच्या वेळेलाही माझ्या दिग्दर्शकाला नको केलं होतं. कारण माझा प्रयत्न हाच होता की काही काही ठिकाणी असं नको वाटायला की पुरुषप्रधान चित्रपट आहे, तो कुठेतरी थोडासा फेमिनिन पण वाटावा. तर ही फेमिनिनिटी कोणाला नको आहे किंवा त्यांच्यातला त्यांच्यातली जी मॅस्क्युलिनिटी आहे की ती खूप लिडरशिपचे क्वालिटीज दाखवते किंवा खूप पुढे पुढे, तर ह्याला थोडं नाही बघत. त्यांना असं छान गोड बबली काय रे दादा वगैरे अशा म्हणणाऱ्या ज्या मुली असतात त्यांना कास्ट करणं परवडतं. लेट मी टेल यू दॅट. असं नाही की दे प्रेफर इट, पण इट्स समथिंग दॅट दे वूड अफोर्ड टू. तू विचार केलास कधीतरी थोडंसं टोन डाऊन करून या पद्धतीने बोलायचा, जस्ट टू गेट वर्क? आय समहाऊ हे काही मी ह्याच्या खूप पलीकडे आहे ग मी. म्हणजे तुम्ही माणूस म्हणून मला पटला पाहिजेत, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द जेंडर. आणि तुम्ही जी गोष्ट लिहिली आहे त्यात मला जीव दिसला पाहिजे, सोल दिसला पाहिजे, तरच मी ते करायला तयार होते चित्रपटांच्या बाबतीत. सिरियलचं म्हणशील तर
ते सगळं मिसिंग असतं म्हणूनच आम्ही जास्त पैसे घेतो. म्हणजे आज मी जय मल्हार सुरू केली होती काय 1,500 रुपयात पर डे 1,500 रुपये मी घ्यायचे. म्हणजे सगळे पैसे मी माझ्या आईबाबांना द्यायचे. त्यातनं थोडेसे पैसे ते मला मुंबईत उदरनिर्वाहासाठी पाठवायचे. सो जोवर तो कंट्रोल होता तोवर ठीक होतं. पण जशा मी मालिका घेत गेले आय शोड दॅट काइंड ऑफ अ क्वालिटी की चॅलेंजिंग रोल आहे, तुम्ही मला आत्ता एवढे पैसे द्या, मी जर हे पात्र नीट करून दाखवलं तर मला पुढच्या वर्षी एवढे पैसे पाहिजेत. ह्या लेवलवर मी काम करते. तिथे मी तुम्हाला जर मी वाटत असेन फार वाभरी आणि अशी एकदम बडबडी आणि अति आगाऊ वाटत असेन तरी दॅट्स युअर प्रॉब्लेम. पण मी डिस्कम्फर्ट नाही सहन करणार, असं आय पुट माय फूट डाऊन ॲट टाइम्स. सो आय थिंक त्यामुळे मी बऱ्याच बाबतीत सुखी आहे किंवा हा माझा जो स्वभाव आहे Upfront. अपफ्रंट Yeah. असल्यामुळे. इनफॅक्ट मी अभिनेत्री असले तरी मला फेक वागता येत नाही ह्याचं मला फार विशेष वाटतं की माझा माय फेस गिव्ज अवे एव्हरीथिंग. Yeah. माय आईज के नॉट लाय. सो जरी मी अभिनय करण्यात प्रवीण आहे, पैसे घेते भरपूर, पण खऱ्या आयुष्यात फेक कांट बी. असं असावं. जस्ट नुकसान But होतंय हा, माझं exactly. ते काही नुकसान करणार सुद्धा थोड्या आहे. प्रमाणात. पण आता हे नुकसान चालेल ग मला. हम्म. म्हणजे काहीतरी चुकीचे निर्णय घेऊन किंवा कशाच्या तरी तोंडघाशी पडून मग क्रिब करण्यात मला नाही, रात्री झोप न येणं हे मला नाही जमणार. आणि तू जय मल्हार मालिकेचा उल्लेख केलास. हो. खरं तर ती तुझी डेब्यू मालिका हो. आणि त्याच्या आधी तू एक चित्रपट केला होतास बट तो फार नाही बघितला नाही, कोणी. कोणीच ठीक आहे. हां, एक्झॅक्टली. सो त्या मालिकेत जेव्हा तू आलीस तेव्हा तू न्यूकमर्स हो, न्यूकमर हो, होतीस. हो. आत्ता सोशल मीडिया खूप वास्ट झालाय, त्याच्यामुळे इथे यायच्या आधी अनेक जण इंस्टाग्रामवर व्हायरल असतात किंवा त्यांना फॉलोअर्स असतात. पण तेव्हा 10 इयर्स बॅक ईशा हे काहीही नव्हतं. हो. मला सांग तेव्हापासून आत्तापर्यंत तुझा एक्सपिरियन्स किंवा तू नोटीस केलेल्या गोष्टी न्यू कमर्सला कोणत्या ॲडिशनल हर्डल्स फेस करावे लागतात? फॉलोअर्सचं जे हर्डल आहे ते आहेच आहे. त्याचबरोबरीने मला असं वाटतं की सोशल मीडियाकडे आता सोशल मीडिया म्हणून बघतच नाहीत. सो वी कम फ्रॉम दॅट जनरेशन वेअर दॅर वॉज ऑकवर्ड, दॅर वॉज त्याच्या आधी काहीतरी एक होतं ऑकवर्ड, मग फेसबुक आणि नाव इंस्टाग्राम, दॅर वॉज स्नॅपचॅट. सो ऑल दीज मीडियम्स, ऑल दीज platforms are supposed to make you feel what you want and to be able to express. म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही व्यक्त करावं माणूस म्हणून, यासाठी बनलेले हे प्लॅटफॉर्म्स आहेत. त्याचं आता जे काही एक मॉनिटायझेशन सुरू झालं आहे त्याबद्दल कोणीच तयार नव्हतं, त्याच्यासाठी कोणीही तयार नव्हतं. आणि आय थिंक तो सगळ्यात मोठा हर्डल आहे सगळ्यांसाठीच. नवीन कशाला, मी नवीनच आहे त्या मनाने, माझ्यासाठीही तो एक हर्डलच आहे. म्हणजे फॉलोअर्सच्या बेसिसवर जर कास्टिंग होणार असेल तर आय एम अ फेल्युअर. म्हणजे काहीच माझ्याकडे आय हॅव नथिंग टू ऑफर. म्हणजे ना 1 मिलियनही नाही आहे धड. वेरएज आत्ता तुम्हाला कुठेही पब्लिकली स्टँडिंग हवं असेल तर तुम्हाला निदान 5 मिलियन तरी पाहिजेत. तर तुम्हाला काहीतरी से आहे, एक व्हॅल्यू आहे. 5 मिलियन लोक तुम्हाला ओळखतात ह्याची ती पावती झाली आहे. मला आता 5 मिलियन लोक ओळखतही असतील, पण त्या सगळ्या आज्या आणि शेतात काम करणाऱ्या काका आणि मावशा आणि असे सगळे आहेत, त्यांनी काय कधी इंस्टाग्राम करायचं आणि सोशल मीडिया करायचं. मग इट्स अनफेअर असं वाटतं मला कुठल्या तरी लेवलला. म्हणजे आपण बायफर्केट करतोय आपला ऑडियन्स कंपल्सरी ऑन द मॉनिटरी बेसिस, आणि वर त्यांच्याकडनं अपेक्षा करतोय की त्यांनी आपला कॉन्टेंटही सगळा कन्झ्युमही करावा आणि सगळ्या काय OTTsना पैसेही द्यावे आणि चॅनल्सनाही पैसे द्यावे आणि TRPही द्यावा. सो हे जरा जास्त होतं आहे असं मला वाटतंय की खूप सगळ्याचं स्वरूप अचानक ट्रान्सफॉर्म झाल्यामुळे ना ते इट्स व्हेरी डिफिकल्ट टू हँडल. म्हणजे इन दी एंड मी पण तेच करते की पटापटा पोस्ट करा, म्हणजे आपला एक फुटफॉल राहील, आपल्याला एक ऑडियन्स येईल. हा स्ट्रगल आहेच आहे. हा, म्हणजे मी कितीही सक्रिय होऊन चांगलं वेगवेगळं पात्र करायचा प्रयत्न केला, एक मालिका कुठे पोचवायचा प्रयत्न केला, तरी हा स्ट्रगल ऑनच आहे. हा स्ट्रगल आता भागच झालेला आहे. तुम्ही फेमस असा नाही तर नसा. म्हणजे आय एम शुअर तू उद्या काय मेरिल स्ट्रीपला जरी विचारलंस किंवा कुठल्याही फॅन्सी ॲक्टरला विचारलंस तरी त्यांच्यासाठी हे काय आहे, हे काय करायचंच आहे. दे हॅव टू पे अटेन्शन. असं झालंय ते. यू मस्ट. करेक्ट. इट्स अ नीड ऑफ द डे असं झालंय. करेक्ट. इनफॅक्ट ते आधार कार्ड झालंय आता असं वाटतंय मला. की तुम्ही किती दिसता हां, किंवा किती तुम्ही की explore कोण आहे करता. ती प्रश्न विचारणारी, ती ईशा केसकर हू. सो अच्छा 700 फॉलोअर आहे का, ठीक आहे, मग हिला थोडंसं आयुष्यात आपण महत्त्व देऊ शकतो. असं झालंय ते, विच इज इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट यू डन इन लाईफ.
म्हणजे कसं सांगू आता मी तुला, ज्यांनी आयुष्य काढलेत ग, म्हणजे कलेसाठी या आणि अशी पूर्ण ओतून दिलंय स्वतःला, अशा लोकांचं इंस्टाग्राम फॉलोईंग नाही म्हणून त्यांना काही किंमत नाही, हे मला खूपच अनजस्ट वाटतं, खूपच अनजस्ट. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी मिक्स व्हायलाच नाही पाहिजेत इन द फर्स्ट प्लेस. कारण आय यूज टू बी वन ऑफ दोज पर्सन्स जी सतत सोशल मीडियावर कॅज्युअल मूर्खपणा पोस्ट करायची आणि आणि सडनली लोक मला म्हणाले अजून कर अजून कर. मी अजून करायला लागले, पण ते जसं वाढत गेलं तसं त्याचं जेव्हा मॉनेटरी ट्रान्सफॉर्मेशन झालं ना, मॉनेटरी गेन्ससाठी, तसं मी कोशात गेले. मला असं झालं की ओके, आता लोक माझ्याकडे एक इन्फ्लुएन्सर कम ॲक्टर ब्रँडिंग म्हणून बघणार, एक ॲक्टर म्हणून. तर हे एक वेगळं डोकेदुखी आलं ना गं. म्हणजे आपण नाटकात काहीच काम केलेलं नाही. आपण नाटकात थ्रू आपण परिपक्व होतो, ते तर आपल्या नशिबी नाहीच आहे. टीव्हीच करत राहिलो आणि आता इंस्टाग्रामवर पण करायचं आहे. सो हे एका अर्थी नाही म्हटलं तरी, जरी प्लॅटफॉर्म असलं तरी ते एक प्रेशर देणारं प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं. ऑफकोर्स ऑफकोर्स. आणि इंडस्ट्रीमध्ये काही हर्डल फेस केलेस तू 10 वर्षात, न्यू कमर म्हणून म्हणा किंवा हळूहळू ग्रो होताना? आय थिंक हर्डल्स तर आहेतच ग. म्हणजे असं मी हे नाही करणार की खूप गरजेचं आहे. आपण कसं बघतो त्यावर पण खूप गोष्टी मॅटर करतात. म्हणजे आत्ता क्रिएट करायचं ठरवलं, प्रॉब्लेम्स तर करू शकतो, पण समोरच्याचं आयुष्य आपल्याला ते खराब करायचं आहे का, शूटचं एन्व्हायरमेंट खराब करायचं आहे का, ह्या गोष्टी जेव्हा डोक्यात चालू असतात की आपण ही लाईन कशी घेणार, आपण हे कॅरेक्टर कुठे वळेल, कुठे बघेल, ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात असताना कुठेच मी म्हणजे कायच हर्डल्स फेस करू. वेळेच्या बाबतीत थोडा मला प्रॉब्लेम वाटतो की टेलिव्हिजनमध्ये ज्या पद्धतीने एक्सप्लॉयटेशन होतं, दिस इज ॲक्च्युली एक्सप्लॉयटेशन, वेअर लीडिंग शोजचं म्हणते मी. तू कुठल्याही कलाकाराला घे, ही ऑर शी इज वर्किंग फॉर ॲटलिस्ट 12 hours or 14 hours. कायमच हे म्हणताना ऐकलंय की झोप नाही होत आहे, मला मला घरी जायचं आहे, या मला मला घरचं जेवायचं आहे. हे जे होत आहे ना, त्याला काही हे नाही आहे, वे नाही आहे आउट. दर इज नो गोईंग आउट ऑफ दिस. या आणि ईशा, तू खूप हे बिनधास्तपणे बोलतेस, पण याबद्दल कोणी बोलायला तयार होत नाही, कारण एक प्रकारची भीती असते की कसली भीती? वी आर या ह्युमन्स, वी आर या फ्लेश अँड ब्लड अँड बोन्स. म्हणजे आपण जर वेळेवर नाही जेवलं झोपलं तर हीच कला उद्या आपल्याला करायला आपणच करेक्ट. शाबूत किंवा नसणार आहोत. चेहऱ्यावर दिसतं ना, इमिडिएट दिसतं. हां, नाही चल तो बाह्य भाग झाला. आज एखादं वाक्य घेताना माझा जर घसा खराब असेल किंवा मला त्याचं इमोशन नाही आणता आलं, तर ते तुमच्या हृदयापर्यंत नाही पोहोचणार आहे. करेक्ट सो करेक्ट. मी माझं काम अर्धवट करते. माझा त्यातला इंटरेस्ट कमी होतो आणि अशा पद्धतीने मी स्वतःला छोट्या प्रमाणावर का होईना पण मारते ऑलरेडी. सो हे नाही व्हायला पाहिजे. तुमचा आतला जो सोल आहे, जो जीव आहे, त्याला सतत तुम्ही छान खायला प्यायला दिलं पाहिजे. स्वतःबद्दल एक सहानुभूती असली पाहिजे. ती स्वतःबद्दल असेल तर ती इतरांबद्दल असेल, आणि ती नसेल तर ती तुम्ही लगेच पोर्ट्रे करता, दिसते ती बरोबर आहे, बाहेर. बरोबर आहे. आणि सो ना जेन्युनली की हे जे तू आत्ता म्हणालीस ना, स्वतः हा शब्द जरी छोटा असला तरी तो खूप महत्वाचा हो. आहे. सुरुवातीला ना सक्सेसफुल करिअर घडण्याच्या नादात आपण विसरतो हे सगळं, आणि मग ते एकत्र हो, उद्भवतं, आणि हो. मग तेव्हा असं असतं की हे गिव्हअप करा, नाहीतर मग पुढे काही घडणार नाही आयुष्यात. अशी अशी आणीबाणीची परिस्थिती येते येतेच येते, प्रत्येकावर, हो हो. आणि त्यामुळेच माझ्यासाठी ती परिस्थिती होती. अर्थात अजून पण प्रॉब्लेम्स हेच आहेत की मी त्या बाबतीत खूप हेकट आहे एकदम, की काही गोष्टी जर मला असं वाटलं, जसं मागच्या मालिकेच्या वेळेला त्यांनी प्रयत्न नाही केला, पण एका पॉईंटपर्यंत असं झालं होतं की मी अडथळा बनते त्यांच्यासाठी. ना ती मालिका पुढे जाऊ शकते, ना त्यांना मला सोडायचं आहे, ना मलाही ते सोडायचं आहे, पण परवडत नव्हतं मला ते करत राहणं, आणि म्हणून मी ती सोडायचा निर्णय घेतला. बरं, प्रेक्षकांना कदाचित हे माहिती नसेल, पण सलग तुम्ही 1-1.5 वर्ष 2 वर्ष जेव्हा 14 तास काम करता ना, तरी मी खूप कमी काम केलं. माझी मालिका सोमवार ते शुक्रवारच असायची. ज्यांची 7-7 दिवस मालिका चालते त्यांनी तर अख्खं विराड हो तिकडे शिफ्ट करावं, मी तर म्हणते, आणि त्या हो. मेकअप रूममध्येच राहावं. एक बंगला त्यांना बांधून मागावा. लिटरली. कारण तुम्हाला ना तुमच्या घरातलं प्राणी भेटतो, ना बाळ मिळतं वेळ घालवायला, ना ना नवरा भेटतो, ना आई भेटते, कोणीच नाही. इट्स लाईक तुम्ही वाहून घेतलेत. सो मी ते खूप एन्जॉय करते, पण एका पॉईंटला ह्या वेळेला मात्र मला त्याला काहीच नाही, काही मला पोकर नाही खेळता आला आयुष्याबरोबर. आय हॅड टू क्विट. ईशा, पण मला सांग की एक सक्सेसफुल करिअर घडवण्यासाठी या इंडस्ट्रीमध्ये नेटवर्किंग आणि लोकांबरोबरची नाती ही किती इम्पॉर्टंट असतात का? असतील बाई. मला नाही माहिती,
पण म्हणजे वैयक्तिक फ्रंटला आय थिंक खूप काम करतात, पण नो पर्सन गिव्ज यू वर्क असं आहे. माझ्यासाठी तरी असं आहे. ओळखीतनं काम मिळत नाही, कामातनं काम मिळतं. त्यामुळे तुम्ही कितीही ओळखी करा, अगदी जीवश्य कंठश्य मित्र व्हा, मैत्रिणी व्हा, गळ्यात गळे घालून फिरा, रील्स बनवा, काय वाटेल ते, हॅव स्लीप ओव्हर्स अँड डू वॉट एव्हर यू वॉन्ट, बट दॅट इज नॉट गोइंग टू गेट यू वर्क. डू युअर वर्क राईट, यू विल गेट मोर वर्क. असंच आहे. देर इज ओळखी तरी असं मला रिसेंटली सांगण्यात आलंय, मी आय टेक माय वर्ड्स बॅक, की मला लोकांचं कौतुक करता येत नाही आणि लोकांच्याशी संपर्कात राहता येत नाही. बऱ्याच आत्ता रिसेंटलीच मला कोणीतरी म्हणालं की ईशा तू ना इतर फिमेल्स बघ, फिमेल आर्टिस्ट बघ, लगेच ह्या डिरेक्टरला मेसेज केला, कसं छान आहे तुमचं, हे किती मस्त आहे, तुम्ही हे किती सुंदर शूट केलं वगैरे. हे काही आपल्याला काही जमत नाही. म्हणजे मी खूप त्या बाबतीत एकदम अशी हे कणखर आहे की कामाशी काम ठेवा. मी कशी आहे, तुम्ही कसे आहात, हे आपण नंतर बाहेर आपलं जे करायचं आहे, जे करायला आलो ते झाल्यावर आपण एकमेकांना एक्सप्लोर करू, डिस्क्लोज करू. काय तू अशी काय, अरे भारी दर्शना चल, हे एका ठिकाणी, काम एका ठिकाणी. तर माझा तो प्रॉब्लेम आहे. हां, त्या सगळ्यात आपसूक आपली मैत्री झाली, मज्जा आली, एक्सपिरियन्सेस चांगले असतील तर इट्स गुड ओनली. पण मी आवर्जून नाही काही करायला जात. ओके. म्हणजे व्हेरी सिलेक्टिव्ह अबाउट माय पीपल. तू काम मागतेस पण? नाही, ओके. मागायला पाहिजे ना. दॅट इज अप टू यू. तुझे तेच एथिक्स तेच काय आहेत? हेच आहे की मागत नाही काम ओके. किंवा विचारायला जात नाही. दुसऱ्यांचं काही काम असेल तर ते अप्रिशिएट करायला जात नाही अशी. पण हा माझा स्वभावच आहे. माझे बाबाही असेच होते आणि मी पण थोडीशी अशीच आहे आणि आहे थोडी ओल्ड ओल्ड विचारांची थोडीशी अशी. हा, की समोरचा ते कसं एक्सेप्ट करेल माहित नाही, किंवा हां. आता समोरच्याला असंही वाटू शकतं, ओके आता नाही, मला माझ्याकडे हे सगळ्या खूप गोष्टी आहेत म्हणून शी इज मेसेजिंग किंवा मला हे कॉलिंग. खूप स्वार्थी वाटतं की आपण कोणाकडे तरी काम मागतोय. त्या व्यक्तीला जर मी त्या भूमिकेसाठी हवी असेल तर ते माझ्याकडे येतीलच आणि ते जर त्यांना पटलं आणि मलाही पटलं तर आपण एकत्र येऊन ती कलाकृती पूर्णही करूया. पण त्या व्यतिरिक्त मला गरज आहे म्हणून मी कोणाकडे तरी हात पसरणं आणि त्या माणसाने माझ्यासाठी तेवढी तडजोड करणं हे मला नाही पटत. इट्स एथिकली नॉट समथिंग दॅट आय वूड लाईक. म्हणजे इट्स अनफेअर टू एव्हरीवन फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट. जे तयार करणारे आहेत ते बघण्यापर्यंत सगळ्यांना तो फरक जाणवेल. इतकी ट्रान्सपरन्सी मी प्रेफर करते. ओके. सो तुला असं वाटतं की थोडं का होईना नेटवर्किंग वाढायला हवं, कारण थोडं मला करायला हवं आता. हा, कारण ना आत्ता ग्रुपिझम बद्दल सगळेच बोलतात आणि सगळेजण ठाम आहे त्या मला बोलण्यावर वाटतं की मी कोणालाच कोणत्याच ग्रुपमध्ये नको आहे दर्शना. काय कारण सांगतेस? मी खूप प्रश्न विचारते आणि मला असं नजरेनजरेनी कळत नाही की गप्प बसती आली वगैरे, हे काही मला कळत नाही. मी भसाभसा सगळीकडे बोलणं, मोठमोठ्यांनी सगळं आपलं बिनधास्तपणा चालू असतो. जो So पण तू नाही आहेस कुठल्याच ग्रुपचा भाग? नाही. नाही. ओके. म्हणजे सिरियलवाला म्हणशील तर माझ्या नवऱ्याची बायकोच्या ग्रुपचा मी भाग आहे. जय ते मल्हारच्या तर इन ग्रुपचा. हाऊस, दॅट इज हां, इन हाऊस. हां, या सो लाईक दॅट होते. तिथे होतात की ग्रुप, अजून किती ग्रुप करायचे? दिसंट दिस टू मच की यांना पण एंटरटेन करा, त्यांना पण एंटरटेन करा. तुम्ही तुमच्यात कधी राहणार मग आणि तुमचं आयुष्य कधी घडवणार म्हणजे डॅम, मला हे एवढे आवडले ईशाचे विचार. एकदम ट्रान्सफॉर्मेशन मी झालंय. खूप एकलकोंडी पण आहे असं माझ्या रिसेंटली काही वर्षात लक्षात आलंय. म्हणजे बाबा गेल्यानंतर प्रकर्षाने की मला माझा वेळ घालवायला प्रचंड आवडतो, जो मी लहानपणी पण खूप घालवायचे. माझे आई बाबा दोघंही नोकरी करायचे, त्यामुळे मी दिवसभर एकटी असायची, दिवसभर. मग मी कुठल्या तरी अमुक शेजारच्या आजीकडे, मग उद्या कुठल्या वरच्या आजीकडे. बरं, ते रोजचं सराईत नसल्यामुळे इट रिअली क्रिएट्स अ लॉट ऑफ स्पेस इन बिटवीन यू अँड द प्लेस. ती जागा नवीन, मग कुठे आज ह्यांच्याकडे झोपले तर ही खोली नवीन बेड, अशी मला इतकी सवय लागली की मी फक्त प्राणी आणि पक्षी आणि झाडं ह्यांच्याशीच मी Connected आहेस एकनिष्ठ आणि कनेक्टेड आहे. तू आई बाबांचा ना आता अनेकदा उल्लेख केलास बोलताना. हो. खरं तर काही वर्षापूर्वी बाबा गेले. हो. आईचा आहे, तू हो. म्हणालीस की तू वेळ देतेस आईला. आता ईशा, जेव्हा आपल्या आयुष्यातली हार्डेस्ट फेज असते ना, तेव्हा त्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा ठरतो. ही इंडस्ट्री खूप बेभरवशाची आहे, नाही असं बरंच आहे. कोविडचा मोठा सेटबॅक सुद्धा बसला आपल्या हो, सगळ्यांना. हो. यू टेल मी, या सगळ्या परिस्थितीमध्ये किंवा या सगळ्या स्ट्रगलिंग डेजमध्ये त्यांचा सपोर्ट तुझ्यासाठी किती महत्त्वाचा ठरला? बिकॉज विश्वास एक तर खूप महत्त्वाचा आहे. या इंडस्ट्रीमध्ये तुझ्या घरातलं कोणीच नाही आहे. नाही. अशा दरम्यान तुला इकडे मुंबईत एकटी राहा किंवा तुझं आयुष्य जग, तुझा स्ट्रगल कर, ह्याच्यासाठी खूप करेज लागतं. बिकॉज ते ओल्ड स्कूल आहेत, त्यांनी असं कधी बघितलं नाही आहे. हो. किती महत्त्वाचं ठरलं ते? विश्वास खूप महत्त्वाचा ठरला. दुसरी गोष्ट, त्यांनी खूप प्रश्न विचारले मला.
म्हणजे काय आहे, कसं आहे, हाऊ आर यू गोइंग टू मॅनेज, तुला इकडे यायचं आहे का, आम्ही इकडे सुखरूप आहोत, आम्ही छान फॅमिली, म्हणजे सगळ्या फॅमिलीज मिळून अख्खी बिल्डिंगच, सोसायटीच हे करत होते ना ग ते, लॉक करत होते अख्खी अख्खी. त्यामुळे आतमध्ये हे लोक खूप धमाल करायचे. आज काय पोपटीच केली वरती, मग एक जण नागपूरचे आहेत, सावजी. सावजी, एक दिवस काळ्या मसाल्यातलं चिकनच हां. कर वगैरे, असं त्यांची त्यांच्या लेवलवर त्यांची मजा चालू होती. प्रॉब्लेम इथे होता मुंबईत, कारण ना आपल्याला शेजारी पाजारी असतात. इथे तो डेकोरमच वेगळा आहे की यू डोंट टॉक टू युअर नेबर्स ते त्यांच्या विश्वात, आपण आपल्या विश्वात. सो तिथे थोडीशी भीती वाटली की आपण इथे एकटे सर्व्हाइव्ह करूया का. आज ₹2.5 लाख मी भाडं भरते माझ्या घराचं, तर ते भरता येणार आहे का आपल्याला. असं एका पॉईंटला असं वाटत होतं की मला जावं लागेल. पण आईबाबांनी कायमच त्या पद्धतीने पाठिंबा दिला की तुझेच पैसे आहेत, तूच साठवलेले, त्यातनंच आम्ही तुला तुझ्याच उदरनिर्वाहासाठी पाठवतोय. असं काही आम्ही आमच्याकडचे पैसे पाठवतोय, सोनं मोडतोय वगैरे असं काहीही करत नाही आहोत. यू बी कम्फर्टेबल, तू तुझी राहा आणि ही वाईट वेळही लवकरच सरेल. पण डिमोटिवेट होऊ नको आणि कुठेही लो होऊ नको. तू तुझ्या लेवलला तू करत राहा, तू फाईट करत राहा, तू स्ट्रगल करत राहा. सो त्यांचा फुल सपोर्ट होता फुल सपोर्ट होता पहिल्यापासनं. बिकॉज मिसकन्सेप्शन खूप आहेत ना ग इंडस्ट्रीबद्दल. सगळेच जण चांगले बोलतात का, तर नाही. तेव्हा थोडंसं एक कुठेतरी ना सोसायटल प्रेशर जसं आपल्यावर असतं, आपल्या पॅरेंट्सवर पण पण असतं. माझ्या आईबाबांनी मला हे आधीच सांगितलं होतं की तू तुझ्या जीवनाची तूच जबाबदार आहेस. तू काय निर्णय घेतेस इज ऑल अप टू यू. आणि टाळी वाजवायला समोरचा हात पुढे करणारच आहे. टाळी वाजवायची का नाही हे तुझ्या हातात आहे शेवटी. सो हे मला त्यांनी वयाच्या 15व्या वर्षीच सांगितलं होतं. म्हणजे जसे माझे त्यांना दिवस दिसायला लागले की आता केस वगैरे वाढवत आहेत आणि मेकअप सुरू झालेला आहे आयुष्यात, मुलं आयुष्यात यायला लागलेत, तसं त्यांनी सांगितलं होतं की ईशा, एका ठराविक वयानंतर आपण आपल्या आयुष्यासाठी जबाबदार असतो. तिथे आई वडील काय कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. तुमचे निर्णय तुम्हीच घेतले पाहिजेत. हे खूप लवकरच त्यांनी मला शिकवलं होतं. खूप लवकर मी स्वावलंबी झाले त्या बाबतीत आणि त्यामुळे मला एवढं डिफिकल्ट नाही गेलं. तरी कोविडनी थोडी फाटली होती माझी. खरंच हां, खरंच. पण आणि बाकी सगळं फायनान्शियल ओके. क्रायसिस तेव्हा सगळ्यात जास्त फेस केलं खूपच ना. खूपच. पण आता असं वाटतं यार तेही फेस केलं, अभी और क्या है, असं म्हणतच होते. तोवर युद्धाचा काळ सुरू झाला आणि कला क्षेत्र किंवा हे आपलं जे टीव्ही, नाटक आणि सिनेमा, ही जी ओव्हरऑल कुठल्याही भाषेतली इंडस्ट्री आहे, नॉट अ व्हेरी इम्पॉर्टंट सेक्टर. Yeah. इट्स नॉट मूलभूत गरजा. बरोबर. सो जेव्हा अशी आणीबाणीची परिस्थिती येते किंवा जेव्हा अशी इमर्जन्सीची सिच्युएशन असते देशामध्ये, तेव्हा आपलं हे इंडस्ट्री, एंटरटेनमेंट इंडस्ट्री इज शट इन अ कबर्ड फॉर सम टाईम. सो तेव्हा आमचं पूर्णच दुकान बंद होतं ग. सो जेव्हा जे लोक म्हणतात की आपण वॉर करूया आणि युद्ध व्हायलाच पाहिजे वगैरे, तेव्हा जरा आमच्या पोटा पाण्याचा विचार करा, असं मला वाटतं. की नका असं काही म्हणू. ऑलरेडी कोविडमुळे अगदी ऐन प्राईम एजमध्ये आपण 5 वर्ष सफर केलंय, तर अजून नको आता. लेट्स मेक इट इझियर फॉर इच अदर. आणि मला हे पण वाटतं की सगळ्यांनी एकमेकांचा विचार केला पाहिजे यार. म्हणजे आपण जरी चुकीचे निर्णय घेत असलो तरी माणूसच होत ना. थोडीच कोणी देव आहे बसलं इथे. काय करत असतील काही ऍक्ट्रेसेस चुकीची कामं, पण मग ऍक्ट्रेसेस नाही करणार तर मग तुमच्या शेजारी राहणाऱ्या काकू करणार का? इट्स ॲज सिम्पल एज दॅट. इट्स फाईन. प्रत्येक जण चुका करतं, करू द्या. सगळ्यांना त्यांच्या चुकांमधनं त्यांनाच शिकायला मिळणार आहे आणि त्या वेळेलाच तुम्ही किती डोकं आपटलं तरी काही होणार नाहीये. सो स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, इतरांचे नको. असं मला एक वाटतं. कोविडमध्ये सुद्धा आपण बरेच ह्यांनी काय केलं माहिती का, ते कसे कर, तुमचं बघा, तुमच्या पुरतं बघा. ईशा, तुझे खूप एथिक्स आहेत आयुष्यात, खूप बाबा असे आहेत ग values माझे आहेत. आणि मला माहित नव्हतं ते. Yeah. हळूहळू ॲज आय एम ग्रोईंग नो, Yeah. तसं माझ्या तसं माझ्या लक्षात येत आहे की ओके. ओल्ड. पण या तुझ्या एथिक्स किंवा व्हॅल्यूजमुळे तू कधी कुठल्या प्रोजेक्टला नाही म्हणालीस बिकॉज त्यात बसत नाहीये? हां, 1-2 ठिकाणी असे एक प्रोजेक्ट आला होता असा, जिथे मला सांगत होते की तुम्हाला मग स्विमिंग पूलमध्ये जावं लागेल. खूप अशी भूमिका काही नव्हती, फक्त आय कँडी Eye होते, candy, yeah. ऑब्जेक्टिफिकेशन. मी वेगळ्या धाटणीची ॲक्टर आहे. म्हणजे मला माणसांनी पूर्ण नग्न असायला हवं प्रेक्षकांसाठी, ह्या विचारांची मी आहे. तुमच्या भूमिकेला जर कपडे काढणं त्या पॉइंटला गरजेचं असेल तर ते कलाकारांनी केलंच पाहिजे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ मेल ऑर फिमेल. पण तुम्ही जर मला विनाकारण करायला लावत असाल तर मग मी तर तुमच्या दारातही येणार नाही परत. मला त्याचं हेच आहे बघ,
सी आय वॉन्ट माय आन्सर्स. इफ आय गेट माय आन्सर्स आय डू जस्टिस टू द कॅरेक्टर. तुम्ही जर मला त्याचं उत्तर नाही देऊ शकलात तर मी त्या लहान मुलांसारखी आहे ज्यांना आपण सतत जे प्रश्न विचारणारी मुलं असतात बघ, हे असं काय आहे, हे असं का केलंय, पण मग हे का, आय एम दॅट. मला जर त्याचं काय शंका निरसन झालं नाही तर आय हा, म्हणजे ते स्टोरीची नीड आहे तर वाय नॉट. उगाचच नाही करणार मी. सॉरी, गेले ते दिवस. आधी मी बावळट असताना आला असतात, आहे म्हणजे मी अजूनही बावळट, पण आधी जेव्हा मी खूपच नाईव्ह आणि अशी इनोसंट होते तेव्हा आला असतात तर कदाचित मी होही म्हणले असते. ते एक यंग एज असतं बघ, स्विमिंग कॉस्ट्युम घालून मी मस्त बिकिनी शॉर्ट्स. ठीक आहे, तेवढ्या वेळापुरतं ठीक आहे, पण आता इट डझंट रिअली एक्साइट मी. आणि हे ना इव्हॉल्व्ह होतो ना आपण जसं माणूस म्हणून, कलाकार म्हणून, तेव्हा हे विचारही होतात. हो. ईशा, आत्ता आपल्यासाठी जी सक्सेसची डेफिनेशन असेल ना ती कदाचित इनिशियल डेजला आपण सक्सेसचा जो विचार करत असू त्याच्यापेक्षा वेगळी असेल. हो. यू थिंक की तुझी तेव्हाची सक्सेसची डेफिनेशन आणि आत्ताची वेगळी आहे? इफ येस तर मग आत्ताची काय, आधीची काय? I don't know if this word exists in my dictionary. I am not someone who chases success. सक्सेस काय आहे? माझ्या प्रेक्षकांना माझी भूमिका आवडणं हे माझ्यासाठी सक्सेस आहे. पण त्याचबरोबरीने मी माझ्या स्वतःकडे लक्ष देणं आणि स्वतःला काय इनफ झोप देणं, वेळेवर जेवण देणं, हे माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. माझं स्क्रीन टाईम कमी होत नव्हता एका पॉईंटनंतर. इट बिकेम रिली डिफिकल्ट फॉर मी. मी जेव्हा म्हणते की मी आजारी होते तेव्हा मी फक्त शारीरिकरित्या आजारी नव्हते, मी मानसिकरित्याही आजारी पडले होते. मला एक माझंच मन खात होतं की आपण किसे एक मालिकामध्ये अडकून स्वतःला बांधून घेतोय का, आपण काहीतरी वेगळं करायला हवं होतं का, असे उगाचच प्रश्न निर्माण व्हायला लागले. म्हणजे ज्याच्यासाठी मी झोकून दिलं स्वतःला त्याच्यातनंच मला सेल्फ डाऊट यायला लागले. सो वेन आय से दिस टॉक्सिसिटी इज आउटसाइड, इट इज ऑल्सो इनसाइड. सो यू नीड टू टेक केअर ऑफ दॅट. माझ्या मनात हा विचार का आला हे सेल्फ आकलन किंवा स्वतःचं सेल्फ ऑब्झर्वेशन म्हणतात ह्याला, ते करणं फार गरजेचं आहे प्रत्येक लेवलला, प्रत्येकाने. तर आपण माणूस म्हणून सक्सेसफुल हो. आणि ते माझ्यासाठी आय थिंक अल्टिमेट हे असेल. मग एक 150 मांजरी पाळल्या, स्वतःचं एक फार्म हाऊस केलं, तिथे एक 300 कुत्री पण आहेत आणि त्यांना मी सातत्याने रोज न विसरता त्यांना मी खायला घालू शकते, हे माझ्यासाठी सक्सेस आहे. आता काय, त्याच्याशी अभिनयाचा काही संबंध नाही आहे. हे आत्ताचं सक्सेस असण्याची डेफिनेशन. हां, आता मी सगळ्यांना वेळेवर जेव खाऊ घालतेय, मी माझं स्वतःचं पोट वेळेवर भरू शकते, माझ्याकडे आत्ता पैसे आहेत आणि मी मुंबईत आत्ता मालिका सोडून, मालिका न करता सर्व्हाइव्ह करू शकते, हे माझ्यासाठी मी इनफ सक्सेसफुल आहे. आता माझ्यासाठी सक्सेस विल चेंज, इट विल ट्रान्सफॉर्म इन टू समथिंग अँड दॅट इज हाऊ इट शुड बी. व्हॉट इज दिस मटेरियलिस्टिक अर्ज अँड प्रेशर ऑफ नोईंग सक्सेस? देर आर टाईप्स ऑफ सक्सेस. एक गाडी असणं, आता माझ्या मागे लागलेत सगळे की हे काय तुम्ही टू व्हीलरवर प्रवास करता, हे काय तुम्ही रिक्षानी प्रवास करता, तुम्ही कार घ्या. अरे मला कारमध्ये क्लॉस्ट्रोफोबिक होतं, मला विमान आवडतं, मग मी विमान घ्यायचं का आता विकत? सी इट्स काय, व्हॉट इज सक्सेस? माझ्याकडे एक BMW दारात उभी आहे, माझं स्वतःचं घर आहे, मला नाही या मटेरियलिस्टिक गोष्टींमधनं आनंद मिळत. आय एम व्हेरी डिफरंट दॅट वे. आणि हे मला खूप आधीच कळलं होतं, म्हणजे खूप आधीच, की देर इज नथिंग, नो. थोड्या वेळापुरता तो तात्पुरता आनंद आहे ना, की काय बाबा अचीव्ह केलं. दिस इज अचीविंग, दिस इज अकम्प्लिशमेंट. सक्सेस इज टोटली डिफरंट अँड सक्सेस कॅन चेंज, ट्रान्सफॉर्म इन टू डिफरंट थिंग्स एव्हरी डे. सॅटिस्फॅक्शन इज वॉट आय लुक फॉर. मी रात्री बेडवर झोपताना आज मी कोणाला हर्ट केलंय, आज मी कोणाला आनंद दिलाय, ह्याचा विचार करून आज मी श्वास घेऊ शकते, ह्याचे आभार मानून मग मी झोपायला जाते. ईशा, या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करून एक मेंटल हेल्थ किंवा इमोशनल वेलबिंगकडे बघायचा तुझा दृष्टिकोन बदललाय का आता? हो, किंवा तू बदललाय, पण better तो आता इंडस्ट्रीमुळे त्याच्याकडे- नाही बदललाय. Okay. अनफॉर्च्युनेटली तो माझ्या वैयक्तिक आयुष्यातनं, घडामोडींमधनं आलेली प्रचिती आहे. आणि मी तर असं म्हणेन की एक ॲक्टर म्हणून मला त्याची खूप मदत झाली. बरं, मी स्वतः BA केलं आहे सायकोलॉजीमध्ये आणि आता मला शून्य आठवतं आहे की मी काय केलं, कारण मी नाटकच करत होते कॉलेजकडनं. मी काही Yeah. लक्ष देत नव्हते वॉट आय एम स्टडिंग वगैरे, ते आपलं तात्पुरतं पास होण्यापुरतं असतं. पण नंतर जेव्हा मी खरंच स्वतः
डिप्रेशन फेस केलं, गोळ्या वगैरे सुरू झाल्या, जेव्हा ते मेडिकल लेवलला गेलं, तेव्हा मला असं वाटलं की आपण माणूस टू माणूस बोललं पाहिजे. सो हे जे थेरपिस्ट असतात ना, त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला एक डिपिंग पॉईंट असा जरी आला ना, की नाही मला माझं स्वतःचं काहीतरी बरं वाईट करावं असं वाटतं, किंवा मी आज का जिवंत आहे ह्याचं मला कारण नाही, मी नसते तर बरं झालं असतं, असं ज्या क्षणी कोणालाही वाटतं, अमिताभ बच्चन असाल तुम्ही, कोणीही असाल, तरी प्लीज प्लीज गो सी अ थेरपिस्ट. तुम्ही देश चालवत असाल, मला तर वाटतं त्यांना तर खूपच प्रेशर येत असेल, पण ह्या सगळ्यांनी जे जे एक आज पेडेस्टलवर जाऊन बसले आहेत, त्यांना सगळ्यांना हे वैफल्य येतंच आणि त्याला फाईट करणं गरजेचं आहे. मेंटल ब्रेकडाऊन्स हॅपन अँड इट्स ओके. म्हणजे इट्स फाईन. आपण ह्युमन्स आहोत. आपण जसं आपले मिडिवियल लोक जगत होते, आपले पूर्वज जगत होते, तसं आपण काहीच जवळपास नाही. वी आर विक्टिम्स ऑफ कॅपिटलिझम. वी आर सोल्ड इन टू दिस होल प्लॅस्टिक मनी इन प्लॅस्टिक इंडस्ट्री. वी शुड कम आउट ऑफ इट. वी शुड बी फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस केलं पाहिजे. खूप आपण एकमेकांना सतत समजून घेतलं पाहिजे, खूप प्रेमाने वागलं पाहिजे, असं मला खूप खूप वाटतं. तू फेस केलेस मेंटल हो इलनेस? हो, मला बाबा गेल्यानंतर हो, हो. डिप्रेशन आलं. कारण ॲक्टिव्ह पेरेंट तेच होते. आई माझी कायम बाबा होती, म्हणजे ती घराचा कर्ता पुरुष होती. सो आईशी त्या बाबतीत कनेक्शन नव्हतं. इमोशनल सगळं कनेक्शन त्याच्याबरोबरच होतं, बाबाबरोबर. सो तो गेला आणि मला ती पोकळी जाणवली. पण ती छोटी पोकळी नाही आहे. त्याच दरम्यान माझ्या थेरपिस्टनी हेही सांगितलं की घरातनं अजून कुठलं तरी एक नातं तुटलं आहे, तेही त्यांना जाणवलं. आणि माझ्या भावाबरोबर आमची जी आम्ही जे वेगळे झालो त्याच्याबद्दलही ती म्हणाली की यू हॅव टू, जसं आपण गेलेल्या माणसाचं सांत्वन करतो, तसं दूर गेलेल्या माणसाचंही सांत्वन करावं लागतं. आणि त्याचीही पोकळी तुमच्या मनात निर्माण होते, ती कुठेही जात नाही. सो इट्स लाईक तुमची स्किन काढली आहे त्या भागातली, किंवा तो एक अवयव काढून घेतला आहे आणि तिथे एक पोकळी आहे. त्या पोकळीचं काय करायचं ते कळत नाही माणसाला, तर ती कशी भरून काढायची, ती भरून नाही निघत. ती हळूहळू दिवसेंदिवस तिथेच राहते, छोटी 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 होत राहते. त्याच्या भोवतीचं जे आपलं जे होलसमनेस आहे आयुष्यातलं, ते वर येतं, ते मोठं होतं. सो ती कधी जाताना दिसत नाही, तुम्हाला फक्त तिला बघायची ओव्हरकम क्षमता आहे. करायचं येस, असतं. यू जस्ट गेट दॅट पॉवर टू सी ॲट इट हेल्दीली. एकदम तुम्ही सुदृढपणे त्याकडे बघू शकता. तू तुझं सावरलीस त्यातनं का? हो, हो. लाईक तू थेरपिस्टची हेल्प घेतली, बट घेतली पण आपापलंच. आपण नाही बाबा दुसऱ्याला त्रास देत. यू हॅव ऋषी ऑल्सो ना, येस. ज्याच्याशी अच्छा, तू तुला खूप- ते उत्तर हवं होतं नाही का? नाही नाही, ऑफकोर्स नॉट. ज्याच्या सोबत, कारण आय थिंक तो सुद्धा इथे काम करतो. कोविडमध्येच त्याची सगळ्यात जास्त मदत झाली. आम्ही एकमेकांसाठी उभे राहिलो. काय आहे दर्शना, मी अशा लोकांच्या आसपास मोठी झाली आहे जे एकमेकांना सतत समजून घेणारे आहेत. इंटरकास्ट, इंटर लँग्वेज, अशा लोकांभोवती मी मोठी झाले. मी जपानलाही सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी गेले होते. सो माझ्यासाठी कल्चर्स एक्सप्रेसिंग अँड कमिंग टुगेदर अँड शेअरिंग हे माझ्यासाठी ब्रीदवाक्य आहे. तुम्ही जर त्यालाच जर घालणार असाल किंवा त्याच्याकडे जर असं ह्यानी बघणार असाल, तर एक तर मी प्रेमात पडले ते माणूस आणि त्याची भाषा बघून नाही, तो कसा आहे, त्याचं माझं काय मॅच होतं आहे, माझा काय कम्फर्ट आहे, त्या हिशोबाने मी प्रेमात पडले. म्हणजे त्या परिस्थितीसाठी ते योग्य होतं. आणि पुन्हा कोविडच्या दरम्यान माझे वडील गेले तेव्हा तो होता कायम आणि त्याची साथ होती, म्हणूनच मला एकटं नाही वाटलं. आणि ती मी अप्रिशिएट करतेच. आणि ते त्याच्याबद्दल मला एक मित्र म्हणून फारच विशेष प्रेम आणि तो आहे. तो खूप माणूस म्हणून genuine आहे. खूपच खूप चांगला माणूस खूपच आहे. चांगला आहे. अगेन ही कम्स फ्रॉम अ हेल्दी फॅमिली बॅकग्राऊंड, नॉट आय हॅड अ व्हेरी डिस्टर्बिंग चाइल्डहुड. त्याच्याबद्दल आपण पुन्हा बोलूया कधीतरी, जेव्हा मी तयार असेन. पण हे जे आहे की एक हेल्दी फॅमिली, एक कायम आईबाबांचा पाठिंबा असणे, एक घरात एक हेल्दी इमोशनल आणि इंटलेक्च्युअल गिव्ह अँड टेक म्हणतो आपण, ती सतत चांगली झाल्यामुळे तो माणूस म्हणून एकदम ग्रीन फॉरेस्ट आहे भाई. तो माझ्यासाठी मराठी शिकला. बरं, ह्याचं काही कौतुक करण्यासारखं नाही आहे, पण मी त्याला तो चान्स नाही दिला. मी भांडायलाच लागायचे डायरेक्ट. मी शिकवलेलं नाही आहे बसून त्याला. तो ऐकून हळूहळू शिकला. मग मी इंटरेस्ट घेतला की चल, तुझं उच्चार बरे आहेत, इतर पण तो लोकांसारखे नाही फार आहेत. चांगलं मराठी बोलायला लागलाय आता. तो म्हणाला माझ्या इंटरव्ह्यू मध्ये की थँक्स टू ईशा, हो, की मी तिच्यामुळे त्याला मी पाठवलं इतकं- होतं हे म्हणायला. की हे बोल, हो, चल ग. पण तुम्हाला कोणता प्रश्न सोशल मीडियावर खूप जास्त विचारतात? आता विचारत नाहीत कोणी. आता आम्ही एवढे इंटरेस्टिंग नाही राहिलोय. एक्झॅक्टली. म्हणून मी तुला पुढचा प्रश्न आता ईशा विचारणार आहे की तुला असं वाटतं ओव्हर द टाइम, जसजशी सोसायटी इव्हॉल्व्ह होती, अगेन लिव्ह इन रिलेशनशिपकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन बदललाय?
माझा तर बदललाय. So in हालंड general- माहितीये तुला? हालंड या आता जो हा, फेमस झालाय, हो हो त्याला पण गर्लफ्रेंड आहे आणि त्यांना मूल आहे, पण त्यांचं लग्न लग्न झालेलं नाही नाहीये. झालं या काय झालं माझ्या आजूबाजूला आणि इनफॅक्ट ऋषीच्याही आजूबाजूला अनेक घटस्फोट घडत होते वाईल वी वर कमिंग टुगेदर. आणि ते सगळे त्यांचं सगळं आयुष्य सगळं रस्त्यावर म्हणजे अगदी Mess, कोर्टात. total इट्स mess. इट्स अ व्हेरी डेव्हिस्टेटिंग सिच्युएशन फॉर द पेरेंट्स. आपण ना उथळ आहोत ग, आपली जनरेशन आहेच तशी की आज ये देखा मेलं, दुसऱ्या दिवशी कॉन क्या किधर, काही घेणं देणंच नाही आहे, असे आहोत आपण. वी कॅन मूव्ह ऑन. इट्स नॉट लाईक दॅट फॉर दॅम. त्यांचा कोण विचार करणार? त्या जनरेशनचा कोण विचार करणार? त्यांच्यासाठी हे सगळं फास्ट आहे ह्याचा कोण विचार करणार? वी विल मूव्ह ऑन. काय महिन्याला बॉयफ्रेंड बदलू आपण, आपल्याला नाही फरक पडत, आपण सॉर्टेड आहोत. त्यांचं काय करायचं? ते इमोशनली इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्यांना असं एक त्यांचे चेहरे असे पडतात. ते मला ते नाही काही करायचं आहे. फंडामेंटल डेव्हलपिंग हे असतात ते तुमचे डेव्हलपमेंट्स असतात लहानपणापासून. Feelings हां, तुमच्या. फिलिंग्स की बाबा मला एक बायको असावी, मी एक कोणाची तरी बायको असावी, मला 1-2-3 मुलं असावी. मी एकदम लहान असताना मला 3 मुलं हवी होती. त्याच्यानंतर मला कधीच नाही वाटलं, म्हणजे जशी मी कार्यरत झाले, काम करायला काम लागलीस. करायला लागले, स्विमिंग करायला लागले, किंवा तेव्हापासून मला कधीच असं नाही, 10-12 वर्षाची झाल्यापासून मला कधी ना आईने हे सांगितलं ना वडिलांनी असं जाणवून दिलं की तुला उद्या लग्न करून दुसऱ्याच्या घरी जायचं आहे, तुला कोणाची तरी सून व्हायचं आहे, तुला कोणाची तरी आई व्हायचं आहे. हे कधी मला इंट्रोड्यूसच नाही केलं आणि त्यामुळे मला त्या फिलिंग्सच नाही आहेत माझ्यात. म्हणजे मला नाही वाटत की मी कोणाची तरी मुलगी होईन, मी दत्तक जाईन, पण मी कोणाची सून नाही होणार. आय एम सॉरी, हे मला म्हणतानाच आत्ता कसं तरी वाटतंय, पण दिस इज हाऊ इट इज. मी एक वेळ घर जावई घेऊन येईन, पण मला स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जायचं आहे ही कॉन्सेप्टच पटत नाही. पण ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस दोन्ही गोष्टी सगळं आहेत ना, सेमच आहे लिव्ह-इनच्या गं. म्हणा किंवा आणि लग्नाच्या तुला मी म्हणा. आता पुढे जाऊन सांगते, आता मी लिव्ह इन मध्ये आहे गेली 10 वर्ष, 10 9 वर्ष? वर्ष ऍक्च्युली, ओ. 9 9 वर्ष. वर्ष. आणि परवा मी अॅनिव्हर्सरी विसरलो बाय द वे. हे असं होतं लग्न ह्यासाठी करावं की तुम्हाला अॅनिव्हर्सरी लक्षात राहील. तो एक सोहळा होतो, सगळे जवळचे एकत्र येतात, त्याचं इमोशनल व्हॅल्यू टू इट. बट ॲट द सेम टाइम तुमचे LIC पॉलिसीज, क्लेम्स, ह्या सगळ्या गॅस, यू हॅव अ नॉमिनी फॉर ह्या सगळ्यासाठी लग्न करावं. ईशा, मला तुला खूप अप्रिशिएट करावं असं वाटतं चल की गं. तू खरंच हे खूप ओपनली बोलतेस ह्या गोष्टींबद्दल. हो. बिकॉज सी दिस इज व्हेरी पर्सनल. मी आता तुला विचारलं, आपली मैत्री आहे म्हणून हो, तू मला हो. हे सांगतेस, पण हे खूप जास्त पर्सनल आहे. याबद्दल बोलायला कोणी धजत नाही. नाही. हे खूप अप्रिशिएट करण्यासारखं आहे की तू इतकं बिनधास्तपणे हे सांगतेस आणि यू आर ओके विथ इट की दिस इज माय लाईफ आणि आय विल डिसाईड हाऊ टू एन्जॉय इट Yeah. किंवा हाऊ टू लिव्ह इट, राईट? आय थिंक दॅट्स हाऊ इट शुड बी. Yeah. समाजामध्ये किंवा माझ्या आजूबाजूला एकही स्त्री नाही आहे माझ्या आजूबाजूला जी अशी असेल माझ्यासारखी. त्यामुळे आता जेव्हा मी मोठी होऊन इतर माझ्या भावंडांना बघते किंवा ते जेव्हा माझे दादा लोक किंवा बहिणी ज्यांची मुलं आहेत वगैरे, ते जेव्हा माझ्याकडे मला विचारतात काय मग लग्न कधी वगैरे, तेव्हा मी त्यांना, जे आता पालक आहेत हां बाय द वे, ज्यांना मुली आहेत मुलं आहेत, त्यांना मी असं विचारते की तुमच्या आजूबाजूला एखादी स्त्री अशी नको का की जिच्या टर्म्सवर आयुष्य जगते. यु नो, everybody cannot be from the same box. Someone has to be different, and my life, personal life, gave me that opportunity and made me different. I think differently. I'm the ugly duckling असं म्हणूया आपण. आणि मी कायमच ते होते. मला अभिनय क्षेत्रात आले म्हणून मी वेगळी असं नाही आहे. मी लहानपणापासूनच थोडीशी एकलकोंडी, थोडी वेगळी होते. माझ्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या. मी अशी मुलींसारखी, म्हणजे मला ते मॅनर्स आणि एटिकेट्स नव्हते. मी हॅ होते कारण मी मुलांमध्ये लहानाची मोठी झाले. सो इट टुक मी सम टाइम टू बिकम दॅट female, but at the same time I don't want to be that every other female that you see outside. म्हणजे मी खूप काय ओपन आहे, अगेन लाईक यू सेड, की इतकी अपफ्रंट आहे की ह्याचे हे फायदे आहेत, ह्याचे हे तोटे आहेत. मग हे आपल्याला परवडणार आहे का किंवा हे आपल्याला नाही परवडणार आहे, तर त्याच्यापासून मागे हटायला मी हे नाही करत, म्हणजे काय घाबरत नाही. आय एम लिव्हिंग माय लाईफ ऑन माय ओन टर्म्स आणि आय एम हॅपियर लाईक दिस रादर दॅन लिव्हिंग इट अंडर द सोसायटल प्रेशर की मला हे करायचं आहे, मला ते करायचं. मला परदेशी सेटल व्हायचं होतं. इनिशियली तसंच शिकवलं गेलं होतं की चला आता शिका आणि मग आउट ऑफ इंडिया सेटल व्हा वगैरे. आय चोज टू लिव्ह इन माय कंट्री. आय वॉन्ट टू लिव्ह इन माय कंट्री. म्हणजे माझं खूप प्रेम आहे माझ्या देशावर, ते कसा का असेल,
कसे का लोक असे ना, दे आर फुल ऑफ लव्ह. त्यांचं डोकं कमी असेल मे बी, पण ते इमोशनल आहेत. Yeah. दे आर फूल्स. दे आर यु नो लाईक एनी अदर बॉलिवूड मूवी. दे आर ऑल इमोशनल फूल्स. सो मला असं वाटतं की मी त्यांच्याबरोबर राहावं, इथेच राहावं आणि माझ्या टर्म्सवर राहावं आणि माझा देश मला राहू देणार ह्यावर माझा विश्वास आहे. रादर आरेरावी आहे माझी ही, की मीही अशी जगणार आहे. सो इट्स अप टू यू टू एक्सेप्ट मी ऑर नॉट टू एक्सेप्ट मी. वाव, Yeah. आता तू हे म्हणालीच आहेस, त्याच्या पुढचा प्रश्न विचारू की नको? हा मला प्रश्नच आहे, पण मी विचारते. तू नको घाबरूस, तू विचार. नाही नाही, ऑफकोर्स. ईशा, गिवन अ चान्स, जर किंवा तुला कधी असं वाटलं की ही एखादी सवय बदलावी मी स्वतःची, तर तुला काय बदलायला आवडेल तुझ्यातलं? खूप. हो? सकाळी उठण्याच्या नो वेळेपासून नो, आय एम टॉकिंग अबाउट द नेचर, स्वभाव. सवयी तर त्या सुटतात, आय थिंक नवीन मी येतात. थोडंसं जेव्हा मला काही गोष्टी पटत नाहीत कामाच्याच ठिकाणी तेव्हा मी त्याच्याबद्दल खूप अपफ्रंट नाही राहिलं पाहिजे. अगेन तोही अप्रोच माझा इतका मुलांसारखा आहे की मुलांनी परखडपणे वागणं ॲप्रिशिएट होतं, मुलीने वागणं नाही होत. तिने जरा समजून घ्यावं ना, तिने जरा उद्धट वाटतं. उद्धट वाटतं. पण आता त्यासाठी मला तुम्हाला लहानपणात न्यावं लागेल, माझ्या त्या गोष्टी बदलाव्या लागतील आणि मग परत यावं लागेल. सो ते नाही होऊ शकत आता. म्हणजे स्वभावाला काहीच औषध नसतं. सो हा माझा स्वभाव आहे की मी खूप परखडपणे अगदी निर्धास्तपणे बिनधास्तपणे आणि बोलून त्याची टाकते. मुळं तुझ्या बालपणाशी आहे. म्हणजे दॅट्स हाऊ आय बिकेम. तर हाऊ डू यू चेंज समवन्स बिकमिंग? Yeah. यू कॅन, बट इट विल टेक टाईम. वेळ लागेल, थोडा वेळ द्या. मंडे टू फ्रायडे वर्किंग आवर्स ओनली. नाही, बट छान आहे. असे विचार किंवा मी अशीच आहे बाबा, यू एक्सेप्ट इट ऑर नॉट. पण एकदाच आयुष्य मिळतं. एकदाच आयुष्य मिळतं. सो मी माझ्या परीने ते चांगलं जगायचा प्रयत्न करते. स्वतःला मी एक जीव म्हणून मी स्वतःची जबाबदारी घेऊ शकते दर्शना, मी इतरांची नाही घेऊ शकत. आणि जेव्हा आपण माणूस म्हणून म्हणजे माझ्याकडे आता तसं वातावरण असतं की माझे आईवडील आहेत आणि त्यांनी कायमच नातवंडांची त्यांची इच्छा असती तर मी ती लगेच पूर्ण केली असती. पण त्यांनीही कायम माझ्याकडनं अशीच स्वप्न बघितली की तू जा, तू अशा ठिकाणी पोच जिथे कोणीच नाही पोचलंय, तू असं काहीतरी अचीव्ह कर जे आपल्या घरात कोणीच नाही केलंय. सो वेन यू आर चार्ज्ड अप लाईक दॅट, तुम्हाला जेव्हा अशा प्रकारची प्रेरणा मिळते किंवा असा पुश मिळतो, तेव्हा अचानक मी सगळं सोडून नाही, आता मी गॅप घेते आणि मी आता लग्न करते आणि मग मी एक माझा संसार करते. ही स्वप्न बघावी लागतात ना. ती जर स्वप्नच नसतील तर मी ते असून कसं जगू आणि कोणासाठी? आणि त्यातनं मी जी नंतर जी काही एक फुटणार एक माणूस म्हणून, माझा जो काही उद्रेक होणार तो कोण सांभाळणार? म्हणजे पुन्हा देर इज रिपेअर अँड डॅमेज अँड रिपेअर अँड डॅमेज. सो हू विल रिस्क इट? कोण असा नवरा घेणार मला? हा आधीच ऑलरेडी त्यांनी आता मला सांगितलं, ईशा आता मांजरी बास, यावर्षी नको आता अडॉप्ट करूस प्लीज. तर मी म्हटलं ठीक आहे, इट्स इक्वल टू 4 मांजरं मिळून एका मुलाचं पैसे खर्च करतच असेल. वॅक्सिनेशन, सगळं फीडिंगच महाग आहे सगळ्यात जास्त. वॅक्सिनेशन बिचाऱ्यांचं काय वर्षातनं एकदा. तरी एका लहान 3 वर्षाच्या मुलाला जेवढं काही जेवा खायला लागतं कपडे सोडता, तेवढा खर्च मांजरांवर मी करतेच आहे ना. सो आणि परत हा मुद्दा आहे की त्यांचा कोण विचार करणार? सगळ्यांनी जर आपलाच विचार केला तर. ओहो, आणि मला ना एवढे तुझे विचार ऐकल्यानंतर ईशा मला आता असं वाटतंय की तुला ना या मला इतकं लेवलची म्हातारी झाल्यासारखं वाटतं नाही ना नाही, at times. एखादी अशी भूमिका मिळायला हवी जिथे तू आहेस ती पोट्रे ना. होशील. नाही, मी खूप लांब राहायचा प्रयत्न करते. तशा भूमिकेपासून. नाही, रिअलपासनं शक्यतोवर वेगळ्याच भूमिका. ओके. आणि जर मी तशी भूमिका केली तर मग मी स्वतःतही बदल करते ती भूमिका झाल्यानंतर. जसं Okay. कला थोडीशी माझ्या जवळ होती. कला इतकी मी गरीब नाहीये, ती खूपच चांगली आणि गरीब तरी अपफ्रंट होती, पण मी त्याच्यापेक्षा जास्त अपफ्रंट आहे. कारण मला सार्कॅझम आणि टोमणे मारणे वगैरे, मी पुण्याची आहे गं, मी हे एन्जॉय करते. मला समोरच्याला हर्ट करते वगैरे हे डोक्यात येतच नाही. मी बोलून मोकळी होते. मग मी 100 वेळा माफी मागेन तुमची, पण आय प्रॉब्ली फीड यू आणि काय सगळं, पण मी माझी मजा करून घेते. ते अपसूक होतं, त्याला मी काहीच करू शकत नाही. स्वभाव. ड्रीम रोल तरी आहे का की विचार नाही, केलायस हे नाही, करायचंय नाही, ते नाही, करायचंय? नाही. जो रोल येईल तो ड्रीम रोल. ड्रीम रोल. ज्याच्यासाठी मी सज्ज होईन तो माझा ड्रीम रोल. कसं ग?
माणूसच आहे ना, असं काय ड्रीम रोल, आता मी तो रोल केल्यानंतर पुन्हा मला कुठलाही काम नाही आलं तरी चालेल, असं कुठल्या बेसिसवर म्हणू, ह्याच्यावर जगतेय मी. सो एव्हरी रोल हॅज टू बी युअर ड्रीम रोल. ड्रीम रोल. व्हॉट इज दिस नॉनसेन्स की माझा तो कुठला तो हिचा प्रिया, काय नाव ती, दीपिका पदुकोणचा तो रोल कुठला, ओम शांती ओम हो म्हणला? मला हां. कुठली प्रिया, शांतिप्रिया. तर ती शांतिप्रिया इज लाईक द ड्रीम रोल फॉर सो मेनी पीपल. पण नो या, मला तर वाटतं की मी कधी कधी त्या साच्यातही नाही बसत, जशा टिपिकल मुली असतात ना त्या साच्यात नाही बसत ना, मग मला ते ड्रीम रोल काही येतच नाही, मीही ते ड्रीम करत नाही. आपल्याला तुम्ही जेवढा माणूस म्हणून, जसे माणूस म्हणून फ्लॉड रोल्स बनवाल ना, तेवढे ते रिअल असतात आणि तेवढे ते माणसांच्या जवळ जातात. ईशा, तुला कधी न्यूनगंड होते का स्वतःबद्दल, जे हो, तू खूप होते आता लहानपणी. घालवलेत? हो है ना? हो. का ग? मग मला असं वाटलं विचारावं, इन जनरलच. खूप होते. आता अभ्यास केलाय ना मी तुझ्या पर्सनॅलिटीचा सगळा. थँक्स. टेल मी, न्यूनगंड होते कधी घालवलेस होते ते? ना, होते. माझा अगं बॉयकटच होता ग, मला आई केसच वाढवू द्यायची नाही. त्यामुळे मला शाळेतली काही मुलं खूपच, म्हणजे मला एकदा तर थोबाडीत बिबाडीत मारलंय, आमचं खूप भांडण झालं, कारण त्याला वाटलं मी धक्का दिला, पण तो इतर मुलींना मारू शकला नाही, कारण त्या जास्त फेमिनिन होत्या दिसायला आणि मी मुलांसारखी होते, म्हणून त्यांनी माझ्यावर हातापाई केली. म्हणजे माझं कानातलं हरवलं, आणि त्या दिवशी फॅन्सी ड्रेस होतं शाळेमध्ये, आणि अभिजित माझ्या लक्षात आहे. पण म्हणजे हो, असं असं बऱ्याचदा घडलंय की आय वॉज इन द बेस्ट लुकिंग पर्सन, आय वॉज इन द ब्राईटेस्ट चाइल्ड. मी काही अभ्यासातही फार हुशार नव्हते, तशी मी बुजलेलीच असायचे, शांत शांत असायचे, आपापल्यात असायचे. मुलींना पिरियड्स ज्या वयात येतात त्यापेक्षा माझे थोडे उशिरा आले. सो मला ती एक भीती होती की आपण आयुष्यात काही करू ना, बरं वाटू ना, आपण वेलकम्ड असू ना. असंच होतं काय. इनफॅक्ट मी तुला खरं सांगू तर आता ही खूप प्रायव्हेट गोष्ट आहे, पण मी तर सांगणारच आहे, तू एवढं विचारलं सर. मला वयाची 12 नाही 9 वर्षाची होईपर्यंत असं वाटायचं की मी माझ्या आईबाबांना नको आहे, कारण मला ते पाळणाघरात ठेवायचे. आणि त्याच दरम्यान त्यांचे पण बरेच म्हणजे प्रॉब्लेम्स चालू होते घरातले, ज्यामुळेही मला असं वाटायचं की मी जड आहे त्यांच्यासाठी, मी त्यांच्यासाठी ओझं आहे. सो हे फिलिंग मला काढायला खूप वर्ष लागली, खूप वर्ष. वेन दीज सच थॉट्स फॉर्म ॲट द एज ऑफ 2 and 3 अँड देन दे गो ऑन अलॉंग विथ यू. तुम्ही 9 वर्षाचे होईपर्यंत जर ही अशी विचारसरणी तुमच्या डोक्यात असेल आणि तुम्ही जर त्यांनीच जगत असाल, तर तुम्हाला खूप वेळ लागतो. ही तुमची फॉर्मेटिव्ह इयर्स असतात ना, मी म्हणलं तसं. त्या वयात जर तुमचे काही समज असतील तर ते दूर नाही होत लवकर, आणि ते व्हायला मला खूप वेळ लागला. पण म्हणजे मग मी नंतर असं काही खूप तीर मारले असं नाही, पण माझं कल्चरल एक्सचेंजमध्ये स्कॉलरशिप मिळाली. मी काय तुझं आपलं नाटकातनं आणि इकडनं तिकडनं आईबाबांचं थोडंफार नाव वर यायला लागलं त्यांचं. मी साईड बाय साईड, म्हणजे द मोमेंट आय रिअलाइज की लोकांना मी आवडत नाही, मला पण असं मला पण तुम्ही आवडत नाही, मग मी माझं तयार करते, असं म्हणून मी टीचर म्हणून जॉब करत होते. 8वीमध्ये 5वीमध्ये मी स्विमिंग शिकवत होते लहान मुलांना. असे माझ्या लेवलला मी खूप उद्योग केले. पॉटरी शिकव, काय म्हणजे जस्ट नेम इट. रायटिंगचे क्लासेस घे, कर्सिव्ह शिकवण्याचे क्लासेस घे. मी आमच्याच इथल्या एका नगरसेवकाच्या मुलांना का त्याच्या चुलत भावाच्या मुलांना शाळा शिकवायला जायचे. त्यांचे सगळ्यांचे ICSE बोर्ड होते, ते सगळे या इकडं या वगैरे असे होते ते सगळे बोलताना. सो आईबाबांचा काही संबंधच नव्हता. काका ते ड्राईव्ह करायचे, त्यांच्या खूप कार्स होत्या, आणि काकू संध्याकाळी मला त्या मुलाबरोबर बसवायच्या, मिसरी लावत त्या बाहेर ओट्यावर बसून जायच्या. त्यांचं घर असं बलाढ्य मोठं होतं, आणि त्या मुलाला मी ओरडले. तो काहीतरी फर्स्टमध्ये वगैरे गेला होता आणि त्यांनी कॉपीची पानं फाडली होती बुकची. तर मी त्याला म्हणले नॉट गुड, नॉट ओके. त्याला काही इंग्लिशमधनं कळलं नाही, पण त्याला आवाजाचं हे कळलं, तर तो चिडला माझ्यावरून. त्यांनी कडी लावली मला, आणि मी 45 मिनटं आतमध्ये फक्त दार वाजवत होते, आणि मी रडायची बाकी होते, पण समहाऊ काकून येऊन दार उघडलं. पण म्हणजे सो आय हॅव डन सच वियर्ड स्टफ. मला लहान मुलं आवडायची, मग मी त्यांच्या भोवती खूप हे झाले. त्यामुळे आय वॉन्ट लाईफ, आय वॉन्ट थिंग्स दॅट आर जिवंत. म्हणजे काय बाबा प्रॉब्लेमच आहे, वृद्धाश्रमात माणसं कमी पडत आहेत, तिथे गेलो, तिथे मदत केली. एक दिवस तसा घालवला. आज काय शेजाऱ्यांच्या घरात पाणीच भरलं, पण त्यांच्या सगळ्या वस्तू काढून ठेवायला मदत केली. सी दिस डझंट गिव्ह मी एनिथिंग. ॲज अ ह्युमन इट गिव्स मी अ लॉट ऑफ सॅटिस्फॅक्शन. आणि त्या फ्रंटवर बोलूया आपण. हे ॲक्टर आणि फेम आणि इंडस्ट्री आणि ह्याच्या पलीकडे जाऊया.
कोणाचं तरी काय आता वॉचमन काकांच्या बायकोला मेहंदी काढून हवी होती. मला येते मेहंदी काढता. मग मी त्यांच्या बायकोच्या आणि मुलीच्या हातावर मेहंदी काढली. त्या रात्री सगळं काम स्वयंपाकाचं वगैरे संपवून माझ्या घरी आल्या. मी त्यांना मेहंदी काढून दिली. सो आय बिलीव्ह इन बीइंग देअर फॉर अनदर सोल, अनदर लाईफ दॅट इज इन फ्रंट ऑफ यू. हे बाकीचं सगळं जे प्लॅस्टिक, मेटल, सगळं एव्हरीथिंग, दीज बिल्डिंग्स, एव्हरीथिंग इज गोना स्टे. दिस फ्लॅश अँड ब्लड इन यू अँड द सोल दॅट वी हॅव इज वॉट वी आर हिअर फॉर. हे सगळं त्यांच्यासाठी आहे, पण त्याच्यामध्ये किती गुंतायचं हे आपल्या हातात आहे. सो हे मला कायमच वाटत होतं, इट वॉज अनसेटलिंग की मी फक्त प्राण्यांवर प्रेम करते. पण हळूहळू माझ्यात ती माणसांप्रतीची पण भूक तयार झाली. आय एम जस्ट नॉट व्हेरी, म्हणजे माझ्याकडे दया नाही आहे माणसांसाठी. मी खूप परखड असते त्यांच्याशी बोलताना. आता आमच्याकडे एक काम करणाऱ्या बाई आहेत, त्यांच्या नवऱ्याने त्यांना मारलं. मी त्यांना पटकन म्हणजे तुम्ही सगळं तुमचं सामान घ्या आणि आमच्याकडे राहायला आहे. तर ऋषी माझ्याकडे असं बघायला लागला की असं काय म्हणतेस, त्या घरी काय राहायला येणार आहेत आपल्या, म्हणजे अशा नाही की हा काय सल्ला आहे, आम्ही मदत करू वगैरे असं काहीतरी ना. पण माझ्यासाठी असं नाही, प्रोटेक्ट, हील, प्रोटेक्ट, गेट दॅट पर्सन आउट ऑफ डेंजर राईट नाव. मी बोलते तुमच्या नवऱ्याशी असं म्हणायला पाहिजे ना. नाही, तुम्ही सगळं सोडा, तुमचं 4 वर्षाचा मुलगा आहे, तिला सगळं सोडा आणि इथे राहिलाय, तो माझ्याकडे बघतोय की त्या काय खरंच घर सोडून येणार आहेत का. सो आय थिंक आहे, हळूहळू तेही डेव्हलप होतंय. इट्स व्हेरी वियर्ड की हे सगळं नाही आवडत आता. असं वाटतं की आपल्याला आपण कसे दिसतोय, काय घालतोय, ह्यापेक्षा ह्या गोष्टी जेव्हा इम्पॉर्टंट वाटायला लागतात ना, की आपण कोणाला हर्ट केलं आहे का, आज कोणाचा अपमान केला आहे का, कोणाचा दिवस आपल्यामुळे खराब गेला आहे का, हे झाल्यानंतर तर इतकं सॅड वाटतं ना घरी गेल्यावर, की आपल्यामुळे आज सेटवर मी कोणाला तरी बोलले आणि मग ह्याचा मला खूप त्रास होतो. सो आय ट्राय अँड स्टे अवे फ्रॉम पीपल दॅट वे, की स्मॉल टॉक नाही आवडत मेजरली. पण अनोळखी असाल तर मात्र तुमच्या आयुष्यात डोकवायला मला नक्की आवडेल. मी तर किती कार्यक्रमांना जाते, तिकडे घरी जाते लोकांच्या, जेवते बिवते मस्त मांडी घालून. जेवण इज सच अ थिंग टू लिव्ह फॉर. या आपण आपल्या जेवणासाठी जगलं पाहिजे. पैसा होता रहेगा. सँडल आज या पॉडकास्टच्या निमित्तानं मला कळलेली ईशा 2.0. ईशाचं आजचं बोलणं किती रॉ, प्युअर आणि रिअल होतं. PNG ज्वेलर्सचे दागिने सुद्धा तसेच आहेत, सुंदर, रॉ, प्युअर आणि रिअल. तुम्हाला सुद्धा नवीन कलेक्शन खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि PNGचे नवीन दागिने आजच घरी घेऊन जा. हॅपी शॉपिंग. बिकॉज इतकं डिटेलिंगमध्ये ईशा आपण कधी बोललो नाही, आणि बाय एक्सपिरियन्स किंवा जसजशी तू मोठी होतीयस तुझे विचारही खूप बदललेत आणि आय एम लव्हिंग इट. मला फार आवडलं हे. आय एम लेस स्कॅरी नाव. वाय? आय होप. इट्स ओके. पण मला खूप जणांनी गेल्या काही वर्षात असं सांगितलं की मी खूप इंटिमिडेटिंग आहे. म्हणजे मी समोरच्याला ची शाळा घेतेय का खरंच त्यांच्याशी प्रेमाने बोलते हे कळत नाही. पण मी तशी नाही आहे. आय एम द लास्ट पर्सन वूड वॉन्ट टू हर्ट यू इफ आपण एकत्र काम करत नसू. इनफॅक्ट आपण एकत्र काम करत असू तरच मी तुम्हाला हर्ट करण्याचे चान्सेस आहेत, नाहीतर कधीच मी तुम्हाला हर्ट नाही करणार. आय हॅव नो मोटिव्ह ऑफ डुईंग दॅट. ना तुमची एनर्जी वाया घालवायची ना माझी. आणि तू ही तुझी एनर्जीशी सिक्युअर कर आणि छान प्रोजेक्ट कर आणि भेटत राहा. येस, आय होप. थँक्यू सो मच. पण तू इतकं खुलेपणाने बोललीस. झालं का? फॉर द फर्स्ट टाइम इतक्या वर्षात मी इतकं कोणाला तरी पॉडकास्टमध्ये बिनधास्त ओपन अप होताना बघितलं. एक मिनिट, हा पॉडकास्ट आहे तर मग मी तयार होऊन का आली आहे? अच्छा, यू कॉल इट अ पॉडकास्ट. या बट मला फार छान वाटलं तुझे सगळे विचार ऐकून आणि तू इतकं छान बोलीस. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. तुला पुढच्या तुझ्या सगळ्या जर्नीसाठी, स्ट्रगलसाठी आभारी आणि अचीवमेंट, ज्यांना तू म्हणाली अचीवमेंटसाठी, थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.